नमो नमस्ते श्रीरमणाय चिद्घनस्वरूपाय आत्मसंस्थिते शीतलदृष्टिं मृदुतमवचनाय नमो भगवते श्रीरमणाय कर्तुराज्ञया प्राप्यते फलं कर्म किं परं कर्म तज्जडं कृतिमहो दधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकम् ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं कायवाङ्मनः कार्यमुत्तमं पूजनं जपश्चिन्तनं क्रमात् जगत ईशधीयुक्तसेवनम् अष्टमूर्तिभृद्देवपूजनम्। ईशबुद्धीने जगत सेवन अष्टमूर्तिमय देवपूजन. आता आपण रमणांचं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यात आपण गेल्या वेळेला पंचमहाभूतांची बाह्यपूजा, पंचमहाभूतांची आंतरिक पूजा याचा विचार केला. एक संदर्भ म्हणून असावं पुढे जाताना मागचाही असा विचार म्हणून, किंवा या सगळ्या मूळ पूजेचा अर्थ काय, सर्वसाधारण पूजा कोणत्या त्या आपण पाहिल्या, बाह्यपूजा. त्यानंतर त्यांनी ज्या 8 मूर्तींच्या म्हणजे 8 देवतांच्या पूजा सांगितल्या त्या सगळ्या तशाही थोड्या स्वरूपात बाह्य प्रमाणात करता येणं शक्य आहे. आणि खरं त्यांना अभिप्रेत आहे ते आंतरिक पूजन अभिप्रेत आहे. कारण शेवटी मनुष्याचं जे ध्येय आहे ते अंतरंगातलं बदल हे आहे, बाह्यांगातलं हे नाही. बाह्यांगातला बदल मनुष्य ज्या वेळेला नाटकात काम करतो तेव्हा 5व्या मिनिटाला तो दरोडेखोराचा साधू होऊन बाहेर आलेला असतो. याचा अर्थ तो साधू होत नाही, महाराज जसं म्हणाले तसं ते आहे. त्यामुळे अशा तऱ्हेनं ते कधीच उपासना ही बाह्यांगाची नसते. आणि खरे बदल हे नेहमी अंतरंगाचेच असतात. बाह्यांगाचे बदल हे फार तकलादू किरकोळ वरवरचे असतात आणि त्यांनी मूळ काम साधत नाही. तर म्हणून त्यांनी आपल्याला जे रमणांनी सांगितलं ते महर्षींचं म्हणणं काय की आंतरिक पूजेकडे जा, त्याचा विचार करा, ध्यान करा. अधिक चिंतनाने तुम्ही ठरवा की काय करता येईल. कदाचित आपल्यालाही ध्यानाने काही पूजा सुचू शकेल ती आपण करावी, त्यांचं काही त्याबद्दल बंधन नाही. म्हणून त्यांनी नुसतं एक अष्टमूर्ती एवढी प्रास्ताविक करून ठेवली, 8 मूर्ती. म्हणून त्यांनी 8 मूर्ती म्हणजे 8 देव. 8 देवता कोणत्या, तर त्याच्यातल्या पहिल्या 5 देवता आपण पाहत होतो. त्यातल्या आकाशापर्यंत आपण आलो की पंचमहाभूत आहेत, त्यांचा बाहेरही वास आहे, त्यांचा अंतर्यामी वास आहे. आपल्या संबंध शरीर त्यांचं बांधलेलं आहे. म्हणजे तसं बाह्यांगाने पाहिलं तरी शरीर पंचमहाभूतांचं आहे आणि त्याच्यात आत जो वास आहे तोही त्यातलाच आहे. तर त्याचे वेगवेगळे विशिष्ट प्रकारे कशा तऱ्हेनं ते वावरतं हे आपण बघितलं. आणि त्याचं संतुलन आहे. बाहेर जसं पंचमहाभूतांचं स्वतःचं एक संतुलन आहे तसं आंतरिक संतुलनसुद्धा पंचमहाभूतांचं आहे. त्यातलं काहीही जसं कफवात पित्त बिघडून चालत नाही, त्याचं एक संतुलन आहे. ते जर असेल तर मनुष्य आरोग्यशील असतो, त्याबद्दल प्रश्न नाही, आरोग्यपूर्ण राहतो. पण जर हे नसलं तर मात्र लगेच त्याच्यात बिघाड उत्पन्न होतात. मग हे जे बिघाड उत्पन्न होतात त्याला काहीतरी पुन्हा आपल्याला औषध पाणी करणं, हे करणं, ते दुरुस्त करणं आणि मूळ जे संतुलन आहे तिथे ते आणणं हे आपल्याला करावंच लागतं. हा आपल्याला व्यवहारातला अनुभव आहे. तुम्ही कुठल्याही पॅथीनं जा, शेवटी तिथे ते काम करावं लागतं. तर हा एक भाग, त्यांचं एक संतुलन असणं. तर अंतर्यामी आपल्या ठिकाणी
संबंध ह्या शरीरामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचं एक संतुलन आहे. त्यातला वात वाढून चालत नाही, त्यातलं हे वाढून चालत नाही. आपण बघतो आता एक वायू आहे, त्या शरीरातला वायू वाढला, त्याची गती चुकली. वायूला एक गती आहे. शरीरामध्ये सुद्धा वायू जो फिरतो आहे, बाहेरून येतो जातो आहे, तो जगवतोच आहे, त्यात काही शंकाच नाही. तो येत नाही असं झालं तर जगणार नाही. तर तसं जो आत फिरतो आहे तोच सुद्धा आत निर्माण होणारा प्रत्येक ह्या क्रियेच्या वेळेला त्यातून वायू निर्माण होतो आहे. ज्यावेळेला आपण अन्न खातो, काही करतो, सगळीकडे वायू आहे आणि तो वायूची विशिष्ट गती त्याला दिलेली आहे. आता आपलं आपल्या शरीराकडे लक्ष आहे, पण फक्त बाह्यांगाकडे आहे, अंतरंगाकडे कोणाचं लक्ष नाही. ते त्यांनी वेधलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तिथं लक्ष दिलं तर तुम्हाला खरी उत्तरं पण सापडतील, खरे प्रश्न कोणते आहेत ते पण कळतील आणि खरी पूजा होईल आणि खऱ्या पूजेनं तुम्हाला समाधान जे मिळायचं ते भगवंताकडून मिळेल. यासाठी त्यांनी हे सांगितलं. आता आपलं एक वायू आपण म्हणत होतो, तर वायूची स्वतःची एक नैसर्गिक गती आणि नैसर्गिक प्रमाण हे सगळं त्याचं ठरलेलं आहे. त्याचं एक संतुलन आहे. बाहेरच्या जे काही चाललं आहे त्याच्याशी संतुलन आहे. तर ह्या वायूची गती बिघडली की अनेक वेळेला आपण म्हणतो ना, डोक्यात वाद शिरला, जे आपण म्हणतो वाद डोक्यात शिरतो, तेव्हा काय होतं आपल्याला माहिती आहे की माणसाची अवस्था काय बिघडून जाते. तर हे होऊ नये म्हणजे त्याची गती व्यवस्थित असेल. तेव्हा वायूची गती जर अधोगती असेल तर ती अधोच चालली पाहिजे, ती ऊर्ध्व होऊन चालत नाही. हे जर झालं तर घोटाळा होतो, वर गेला वायू तर घोटाळा होतो. तर तसं हे सगळ्याच आहे. कफ आहे त्या ठिकाणी त्याचं काम करीत राहिलं तर कफ बरोबर काम करतो. कारण हाच कफ जर वरती गेला तर तो आपल्याला अडचण निर्माण करतो, श्वासाला करेल, याला करेल. मग आपण त्याच्यावर उगाच वेगळ्या कुठल्या तरी ट्रीटमेंट घेतो. खरं सांगायचं तर हे पूजा बरोबर केली पाहिजे, म्हणजे ते बरोबर होईल सगळं. ते कधीही होऊ शकतं, ते प्रत्येकाच्या हातात आहे. त्यांनी जे सांगितलं ना ते अत्यंत सार्वत्रिक स्वरूपाचं, कुणालाही कुठेही मनापासून करायचं असेल तर करण्यासारखं असं सांगितलेलं आहे. आता थोडा अधिक विचार करावा लागेल. सूक्ष्माशी संबंध आहे, थोडा अंतरंगाशी संबंध आहे म्हटल्यावर आपल्याला तेवढे कष्ट थोडे घ्यावे लागतील. मग त्यासाठी हे विवरणाने सोपं करण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. आता आपण त्या 8 पूजांच्यामध्ये आपण नेहमीच्या साध्या पूजा आणि ह्या ज्या ते विशिष्ट पूजा सांगता आहेत तर त्याचं मधला फरकही लक्षात घेतला. साध्या पूजेला नेहमीचे उपचार, त्याला संकल्पापासून सुरुवात आहे, त्याला काळ आहे, वेळ आहे, स्थळ आहे, सगळ्या गोष्टी मर्यादा आहेत, अपेक्षा आहेत. काही पूजेमध्ये आपण म्हणतो भरे कल्याणार्थ म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, काय अमोक सिद्धी रस्तू, काय ते काय आपल्याला म्हणायचं आहे ते. तर ते संकल्प आहेत, अपेक्षा आहेत, काळ वेळ आहे, कर्म आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कर्मप्रधान आहे. बाह्यपूजा ही कर्मप्रधान आहे. आपण देवासमोर बसून राहिलो आणि 5-10 मिनिटांनी उठलो, झाली माझी पूजा. तर कोण तेव्हा पूजा कुठं झाली, तुम्ही नुसतं बसलेलं आहात समोर, बघणारही म्हणणार आपल्यालाही पूजा केल्यासारखं वाटणार नाही. त्यामुळे ह्या कुठल्याही बाह्यपूजेमध्ये कर्मांग हा प्रधान आहे. ते तिथे काहीतरी करायला पाहिजे. आता तुम्ही कमी जास्त कराल ते प्रत्येकाच्या सोयीनुसार, त्याच्या वेळेनुसार, साधनानुसार होईल. तेव्हा या बाजूला कर्मांग प्रधान आहे सगळं. तर प्रधान आहे म्हणण्यापेक्षा कर्माशिवाय ती होतच नाही. साधी पूजा कर्माशिवाय होत नाही, साधन सामग्रीशिवाय होत नाही. त्याला किती गोष्टी लागतात आपण बघतो. आता एखाद्याला अगदी षोडशोपचार नाही करणार, पंचोपचार करायला काय करायचं, नुसतं काय फुलं काढेल, काय परत दुसरी घालेल, पण साधन आहेच, शेवटी फुल लागलंच. तेव्हा साधन सामग्री लागली, त्याला विधी लागले, त्याला मंत्र लागले, काय आपल्याला जे म्हणता येत असेल तसं म्हटलं. हे सगळं झाल्यानंतर त्या पूजेची समाप्ती झाली आणि समाप्तीनंतर स्वाभाविकपणे काहीतरी प्राप्तीची अपेक्षा असते. कुठेही झालं तरी शेवटी समाप्ती कधी होतच नाही. काही झालं तरी त्याच्यात पुन्हा प्राप्तीचा प्रश्न आहेच. हे करून मला काय मिळालं हा प्रश्न आहेच शेवटी. तेव्हा मी इतकी वर्ष पूजा करतो, आता आठवण झाली म्हणून सांगतो, हे मध्ये विषयात विषय झाला पण परत एक आठवण झाली मध्ये. काय झालं, हे तात्यासाहेबांच्याकडे एक वारकरी गेले. ते गेली 20-25 वर्ष माझ्याकडून अखंड वारी, अखंड नामस्मरण चालू, सतत नाम घेतो, 20 वर्ष नाम घेतो, तरी मला नामाचा कोणताही अनुभव येत नाही. म्हटलं मी काय करावं, असं मला प्रश्न पडला आहे म्हणून मी आपल्याकडे आलो. ते म्हणले आपलं म्हणणं मला परस्पर विरोधी वाटतं. म्हणले आपण जर समजून घेतलं तर मला असं वाटतं आहे की 20 वर्ष आपण नाम घेतात आणि आपल्याला नामाचा अनुभव नाही. 20 वर्ष आपल्या तोंडून नाम येतो, ह्याच्यापेक्षा आणखीन अनुभव काय असायचा. 20 वर्षात तुमच्या नामात कधी खंड पडला नाही, यापेक्षा नामाचा अनुभव कशात बघायचा. म्हणजे नामाचा अनुभव काय बाहेर बघणं म्हणजे नामाला खाली घेण्यासारखं आहे, ओढण्यासारखं आहे. नामाचा अनुभव नामातच असू शकतो, कारण नामात भगवंत आहे, त्यामुळे त्याच्या खालीचा कुठला अनुभव हा भगवंताच्या खालीच आहे. तर तो जर टिकून राहत असेल 20 वर्ष, तर ह्याच्यापेक्षा पांडुरंगाची आणखीन काही कृपा नाही. हे जसं जाणवून देतात तसं प्राप्ती कशाची हा प्रश्न आहे. तर लौकिक पूजेमध्ये प्राप्तीची अपेक्षा. इतकी वर्ष पूजा करतो आहे, आपल्याकडे ती व्रतं नाही का करीत, ते किती प्रकारचे व्रतं जाऊ दे. तर ते जे व्रतं करतात तर त्यामध्ये ते काहीतरी त्याच्या पुढे आहे. तर ते आहे तोपर्यंत, फळ आहे तोपर्यंत कर्मसागरी फळचं बुडविते. आपण वाचलं कृतिमहो दधो पतन कारणम, तर तेच ते.
तर ही पूजा. आता नेहमीच्या ज्या पूजा आहेत त्याच्या पलीकडे ही जी परापूजा, जी मोठी पूजा सांगितली, सूक्ष्म पूजा सांगितली, तर त्याच्यातला फरक हाच आहे की हे सगळं पाहता पाहता आपल्या लक्षात येईल की ह्या ज्या पूजा, आता सूर्याची सांगितली, काय आपलं आता सूर्यापर्यंत आलो आपण, ह्या आकाशापर्यंत आलो, आकाशाची पूजा सांगितली. आम्ही काय केलं, कर्म म्हणून काही त्या अर्थाने केलं नाही. आता वर दिसतंच आहे आकाश, मानवर केली, याला काही फार मोठं कर्म समजायचं काही कारण नाही. महत्त्वाचं आहे ही गोष्ट खरी, पण तरीसुद्धा फार मोठं काय त्यात कुठलं साधन नाही. त्यात कधीही करण्याचा प्रश्न, कधीही तुम्हाला वाटलं आकाशात बघा, ते कधीही सदैव आपल्यासाठी तयार, दर्शन द्यायला तयार आहे. तर तसं आपण जे शेवट आकाशाच्या दर्शनापर्यंत आलो होतो, तर त्यात कधीही या कुठेही ह्या पूजा करा, निरुपाधिक आहेत हे लक्षात ठेवा. कसल्याही उपाधीची गरज नाही. वर तोंड केला, आकाश एवढं विशाल दिसलं आणि नमस्कार केला, आपलं काम झालेलं आहे. आता त्या आकाशातलं आपल्यात जे आकाश आहे ते किती विशाल होऊ शकतं याची कल्पना आली की पुढची पूजा सुरू झाली खऱ्या अर्थाने. की एवढं तेवढं मी माझ्यापुरतं संकुचित काय आहे, म्हणजे संकुचित होता होता मनुष्य अगदी स्वतःपुरतं संकुचित होतो, कुटुंबापुरतं होतो, त्याच्या समाजापुरतं होतो, त्याच्या विशिष्ट काही हे असेल, काय गट असेल तर त्यापुरतं होतो. असे कशाला संकुचित होतं? संकुचित होण्यानं आपल्या विनाशाची आपण तरतूद करीत असतो हे लक्षात ठेवा. कुठलाही संकुचितपणामध्ये विनाश विपरीत आहे. कुठलीही ऑर्गनायझेशनमध्ये डिसऑर्गनाईज होण्याची बीजं असतात हे लक्षात ठेवा. कुठलीही ऑर्गनाईज तुम्ही करा, काही ऑर्गनाईज करायला गेला की म्हणून कृष्णमूर्ती या ऑर्गनायझेशनच्या विरोधात होते ते एवढ्यासाठी. परमेश्वर प्राप्तीचा, समाधानाचा ऑर्गनायझेशनशी कुठल्याही संबंध नाही. कार्याचा ऑर्गनायझेशनशी संबंध असू शकतो. एखादं काम करायचं, फॉल इन लाईन, सगळ्यांना उभं राहत, एकदम गोंधळ करून सगळ्यांनी इकडे तिकडे पळून चालणार नाही रस्त्याने, हे बरोबर आहे, पण हे तांत्रिक आहे, याचा परमेश्वराशी काही संबंध नाही. तर मला जे हे काम करायचं आहे ते कधीही कुठेही निरुपाधिकपणे हे सगळं करण्यासारखं आहे, ते थेट आहे. आकाशाचा संबंध आता मी तुम्हाला जोडून देतो वगैरे असलं काही नाही. पूजेला आता मी सांगतो आता हाता पाणी सोडा, आता हे करा, ते हातात लावा, अमकं करा, धमकं करा, कोणीतरी मध्यस्थ नाही. आकाश थेट तुमच्याशी संबंधित आहे. तुम्ही संबंधित होऊ इच्छिता का नाही याच्यावर पूजा अवलंबून आहे. तेव्हा आकाशाची पूजा होऊ शकते, कोणाचीही होऊ शकते, कधीही होऊ शकते. त्याला मध्यस्थ मला जरा आकाश दाखवा हा विषय नाही. वर बघितलं की आकाश दिसतं. तसं हे सगळे दिसतात. हे जे त्यांनी ज्या पूजा मांडलेल्या आहेत त्या समोर ज्या ठेवल्या आहेत त्या यासाठी आहेत. बरं, त्या अर्थाने आपण विचाराने किंवा एका काय म्हणू आपण चिंतनाने ती पूर्ण करायची आहे पूजा. आकाश पाहिलं, काय मिळालं मला आकाश बघून? काहीच, फार वेळ आकाश पाहिलं तर मानायला रग लागेल एवढंच मिळेल सांगतो. चिंतन जर घडलं तर एक मिनिट क्षण आकाश बघितलं असलं तरी बस, एवढं विशाल आपल्याला व्हायचं आहे. त्यात आपल्याला काही शक्य आहे का? तर तेवढं माझ्या वृत्तीत जमेल का? मला माझ्या स्वार्थाच्या पलीकडे जाता येईल का? माझ्या लौकिकाच्या अपेक्षा आहेत त्याच्या पलीकडे जाता येईल का? माझ्या स्वार्थ काय पैशात आहे तर तो पैशाच्या पलीकडे जाता येईल का? विचार करा आणि लगेच विशाल व्हा. समोर एका क्षणात काम करण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. तर तसं हे काम होऊ शकतं. तर ते थेट आहे. सर्वात महत्त्वाचं अगदी मला वाटतं नेहमी, या पूजा कशा थेट आहेत. एकदम कोणीही आकाशाकडे जा, कोणीही या, याच्यात पुढे सूर्य आहे, चंद्र आहे आणि जीव आहे, असे तीन मिळून हे 8 झाले. ही पंचमहाभूतं आणि ही तर सूर्य, चंद्र, जीव हेच त्यांनी का समाविष्ट केले असतील वगैरे याच्यावर आपण नंतर कधीतरी बघू. तर हे थेट आहे, त्याच्यात चर्चा नाही, मंत्र. आकाशाकडे बघायला काय मंत्र लागतो का? मला सांगा, काही नाही. आपलं एक लक्ष लागतं, आपली उत्सुकता लागते, एक अर्ज लागते की मला ह्यातून काहीतरी शिकायचं आहे. आकाशाकडे पाहिलं मला काहीतरी शिकायचं आहे, झाडाकडे पाहिलं मला काहीतरी शिकायचं आहे, एवढीच पूजा आहे, बाकी काही नाही. आता काय जे शिकायचं आहे ते आपण शिकावं. शिकायची विद्येसाठी ठीक आहे, ह्यांनी सांगितलं, पण ते लागत नाहीत, त्यासाठी ग्रंथ लागत नाही. आता ग्रंथात शिकलो, समजा आपण चर्चा केली आणि आपलं ठरलं की आकाशाकडे बघितल्यावर काय करायचं हे आपल्याला लक्षात आलं की एवढं विशालता आकाशामध्ये आहे. आकाश दर्शनाची गेल्या वेळेला आपण काही महत्त्वाचे हे बघितलं की आकाशाकडून जगाकडे बघता येतं, मग त्याने एक दृष्टिकोन येतो. मग आपल्याला जे अपमान, काय मान, पैसा, अमकं तुमकं जे काय वाटत असेल, हे इतकं क्षुद्र आहे असं लक्षात येतं. हे येतं, हे एकदा कळलं की पुन्हा ग्रंथात जाऊन किंवा रमणांची गरज नाही त्यासाठी. रमण म्हणतात आता तुमचं तुम्ही काम करा, तुम्हाला कळलं ना, संपलं. कळण्यापुरतं माणसाला कोणालाही ज्ञानाला तेवढा गुरु आवश्यक असतो, तितपतच गुरु आवश्यक आहे, बाकी आतलाच गुरु आहे. तर तुम्हाला देतोच आहे की बाई पुढचं तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. हातात बॅटरी दिल्यासारखं आहे, ती 5 फूट प्रकाश टाकते हे बरोबर आहे, पण 5 फूट चाललात तर पुढच्या 5 फुटावर प्रकाश पडतो, इथून एकदम 25 फूट प्रकाश नाही पडणार, हे बरोबर. तसं आकलनसुद्धा आपलं हळूहळू असं वाढत जातं. जितकं दर्शन होत जाईल, जितकं चिंतन होत जाईल, तेवढं विशालता येईल, तेवढं चित्त बदलेल, तेवढा आपल्याला आनंद मिळेल. तेव्हा ह्या अंतरपूजा आहेत, तेव्हा या अर्थाने परापूजा आहेत. या सगळ्या त्यामध्ये चर्चा नाही, इतर विषय नाही, काही नाही. नंतर आता जे मिळवायचं आहे तर त्याबद्दल खरं सांगायचं तर ह्या ज्या पूजा आहेत ह्यामध्ये कसं आहे की काहीतरी संकल्पात असतं. तसं ते काय बाबा
सकुटुंबानाम सपरिवाराणाम वगैरे सगळं ते सगळ्यांचं सगळं व्हायचं आहे. तर ते व्हावं, ठीक आहे, व्हावं म्हणून ही पूजा करायला हरकत नाही. ही पूजा मान्य आहे, तीसुद्धा एक प्रकारची पूजा आहे, सगुण आहे, सगळं आहे, सगळं सगळ्यांचं व्हावं असं वाटतं, हे सगळं बरोबर आहे. पण ह्या पूजेमध्ये असं काहीतरी पुढे मिळायचं आहे आणि ती मिळावं म्हणून ही करावी. पण खरी पूजा कोणती आहे? कारण त्याच्यावर मर्यादा आहेत पुढे. किती देणार? तुमच्या खात्यात नसलेलं देणार का तुम्हाला? परमेश्वर झाला तरीसुद्धा शेवटी चांगला बँकर आहे तो, त्याला माहिती आहे की किती विड्रॉल अलाव करायचं हे त्याला माहिती आहे, तेवढंच करतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही करत. कारण कर्म आपण करून खात्यात भरून ठेवलेली आहेत, तेव्हा त्यानुसार त्याची चेक सोडणं त्याचं काम आहे. तुम्ही मग लाखाचा चेक फाडाल, पण त्याच्याकडे त्याला माहिती आहे याच्याकडे 50,000 आहे, तर तो 40,000च सोडतो, 10,000 ठेवून घेतो. कारण पुन्हा मागायला येईल त्यावेळा परत द्यावं लागेलच म्हणतात. हे बँकर भारी आहे. 5 ₹4 सो अँड सो त्याच्या हातात आहे, त्यांनी तुम्ही किती लिहिलं हे बघत नाही, तर ते लिहिलेलं बघतो, पण त्याला काय करायचं तेवढंच करतो. कारण कर्मफळाच्या ह्याच्यात आपल्या खात्यात काय साठले याची त्याला कल्पना आहे. तर त्यामुळे जे मिळवायचं आहे त्यासंबंधी ती पूजा आहे. मला एक बारीक फरक सांगायचा आहे ह्याच्यातला, त्यासाठी मी सांगतो की हे पुढे मला अमुक एक हवं आहे, कोणाचं काय असेल ते म्हणजे लग्न व्हायची आहेत, कोणाचं काय व्हायचं आहे, काय जे व्हायचं आहे ते पुढं होणार आहे, ते व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर ते काही मिळवायचं आहे म्हणून आपण काय कल्याण अमकं तुमकं काय आपल्याला साधायचं आहे, त्याच्यातलं कल्याण हा फार उच्च शब्द झाला, पण आपल्याला मागण्या फार लौकिक असतात. तर ते लौकिक जे काय मिळवायचं आहे त्याबद्दल आहे. ह्या ज्या मानसिक ज्या आंतरिक किंवा अंतरपूजा ज्या सांगितल्या, ह्या सगळ्या सूक्ष्म पूजा सांगितल्या, त्या पूजेमध्ये जे मिळालेलं आहे आधीच आणि जे आत्ता मिळतं आहे त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो, हा फरक आहे. मला सूर्याने आजवर प्रकाश दिलेला आहे, यासाठी मी आज सूर्याची उपासना करतो आहे. तो त्यांनी मला उद्या द्यावा वगैरे असलं त्याच्याकडे माझा व्यवहार नाही. अंतरपूजेमध्ये आणि बाह्यपूजेमध्ये हा फरक आहे. बाह्यपूजेमध्ये उद्या मिळणाऱ्या गोष्टींसाठी चाललेली आहे आणि अंतरपूजा चालली ते मला आजपर्यंत मिळालेल्या गोष्टींची जाणीव आणि त्याची कृतज्ञता, हे त्यातला भाव आहे. त्यामुळे भावच मुळात वेगळा आहे की आजपर्यंत जे मला दिलंस त्याची कृतज्ञता म्हणून मी हा आकाशाकडे पाहिला त्याबद्दल नमस्कार केला, सूर्याकडे पाहिला त्याबद्दल नमस्कार केला, ठीक आहे. कृती हा आणखीन पुन्हा खोलात जाण्याचा विषय आहे, पण निदान एवढं तरी कळेल. तर जे आजपर्यंत मिळालेलं आहे, जे मिळतं आहे त्यासाठी हे चाललेलं आहे. हे पुढे काय मिळणार त्याच्यासाठी, आणि पुढे काय मिळणार ते सगळं अधांतरी. हे सगळं मिळालेलं आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे ना, आपण स्वतः जिवंत आहोत, त्याच्यापेक्षा आणखीन काय व्हायचं आहे का वेगळं जगामध्ये? ते जर असेल तर पुढचं सगळं आहे. तेव्हा हे जे मी जिवंत राहिलो ते ज्यांच्यामुळे राहिलो ते ही सगळी महाभूतं आहेत, ती आजही विद्यमान आहेत, म्हणून तर आपण ही पूजा बोलू शकतो, करू शकतो, नाही तर काय करणार आहोत आपण. तर हा एक भाव मनामध्ये आला ना की मागण्याचे भानगड टळून जाते. तेव्हा एक महाराजांचे भक्त होते, ते खूप आजारी असायचे. तर ते व्याधी आहेत, प्रपंचाची दुःख आहेत, ही गोष्टी काही कुठं नाही तसं नाही. तर त्या असताना त्यांना एकदा प्रश्न विचारला की इतके तुम्हाला व्याधी आहे, तर तुम्ही महाराजांचे एवढे जवळचे भक्त आहात, म्हणजे तुम्हाला त्यांच्याशिवाय दुसरं काही नाही कळतं, तुमच्या चित्ताचाही विषय दुसरा काही नाही, तुम्ही मानसपूजा करता, तुमचा मानसपूजेमध्ये महाराजांशी एवढा साक्षात संपर्क आहे, तर म्हटलं आपण मानसपूजेमध्ये महाराजांना काय मागता, कसं करता तुम्ही पुढे, असं त्यांना विचारलं. एवढं तुमचं जर मनापासूनचं हे आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, हे सगळं आहे, तर पूजा करता, काय मागता? ते म्हणाले मी पहिल्यांदा महाराजांना मानसपूजेमध्ये सुद्धा मागत असे, एवढं मुलीचं लग्न होते, एवढं हे होते, ॲडमिशन मिळते, काय मिळते, मार्क मिळते, पास होते, परदेशात जाते, काय त्या काळात जी स्वप्न होती ती तशी फक्त बदलतात, यापेक्षा काही नाही. तर ती काळानुसार बदलली, तसं मी त्या वेळेला मागत असे. नंतर माझ्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे, असं काहीतरी मागणं चुकीचं आहे. त्यामध्ये प्रेमाला उणेपणा येतो. महाराजांच्यावरच्या प्रेमाला मागण्यामध्ये उणेपणा आहेत. वा, तुम्हाला काय सापडायचं ते बरोबर सापडले. तेव्हा मागण्यात उणेपणा येतो प्रेमाला. प्रेमामध्ये फक्त खरं सांगायचं तर द्यायचंच असतं, बाकी काही घ्यायचा विषयच नसतो. ते जो देणारा आहे तो ज्याच्यावर प्रेम आहे तो त्याला काय द्यायचं ते जग देईल तुम्हाला, तो प्रश्न नाही. पण आपल्याकडून काय काम असतं, तर भक्ताचं काम हे आहे की त्यांनी द्यायचं आहे. तर त्यामुळे म्हणले माझ्या ते लक्षात आलं. मग मी काय सांगितलं की माझ्यामध्ये म्हणले वृत्तीत जे काय आहे ते मागण्याचं माझ्या डोक्यातलं काय जात नाही. मी ठरवलं, मला कळलं कुठं चुकतं हे पण लक्षात आलं. पण आता माझ्या हे लक्षात आलं हे मागण्याची भानगडत माझ्या डोक्यात आहे अजूनही. हे मी मागणं ठरवलं की हे चांगलं नाही आहे, हे अमुक नाही आहे, तमुक नाही, पण मागणं आहे ना. त्यामुळे म्हणले मी आता शेवटी नंतरच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात हे मागितलं की मागण्याची माझी ही वृत्ती तेवढी काढून घ्या, एवढंच मला मागायचं आहे, असं म्हणले मी पूजेत मागितलं. आणि महाराजांनी दिलं की म्हणले. त्यामुळे तिथपासून पुढं काय असा प्रश्नच राहिला नाही. म्हटलं आता तुम्ही महाराज आता
काय शेवटी तुम्ही म्हणजे बसवून ऐक्यासनी जसं म्हटलं आहे ना तसं आहे शेवटी. ज्याला काही मागायचंच नाही आहे ना, आता राजाकडे गेला, मागितलं, मला काय ते मागणं काय असणार, आपली जेवढी कल्पना जाणार तेवढं आपण मागणं. आपली जास्तीत जास्त कल्पना काय जाणार आहे, इथून आता मला जाताना गाडी मिळू दे, ते लवकर संपू दे, काय असेल ते, म्हणजे आता ज्या क्षणी आता या क्षणी मनात काय येत असेल ते, तिथं माझं त्यामुळे काही नुकसान न होऊ दे, घरचं कोणी मला नाही बोलू दे, काय जे असेल आपल्याला मागायचं ते. तर ते जे काय मागायचं आहे किंवा असंच चालू दे, कमी चालू दे, थर्ड चालू दे, घरी गेल्यानंतरचे प्रश्न असतात, तिथे काय ते दूध ते उकळायचं राहिले, ते आता ऊन पडले, ते न असू दे, काय मागायचं आपली मागण्यामध्ये काय, आपली जेवढी ऐपत तेवढं मागणं. ते विचाराची ऐपत किती आहे तेवढंच मनुष्य मागतो. तेव्हा राजाकडे गेला आणि जरी मागायला राजाने सांगितलं काय तुला मागायचं माग, मला काय मागायचं काही नाही आहे, तुम्हाला काय द्यायचं ते तुम्ही द्या. राजा उतरून तुम्हाला येऊन शेजारी सिंहासनावर बसवून ऐक्यासनी असं हे महाराज म्हणले, आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणली की त्याच्या शेजारी बसवून गेली. म्हटले तुम्ही काय मागता. मला जेव्हा हे कळेल की मागण्यात मर्म काय आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे म्हटलं आता म्हणली मागायची वृत्तीच त्यानं सांगितलं की ही काढून टाका, आणि ते जे माझं मागणं होतं ते त्यांनी मंजूर करून टाकलं. त्यामुळे मला काय तेव्हा ते असल्यापासून झाले काय म्हणले की मागितलं की लक्ष असतं की मिळते की नाही मिळते की नाही. ती म्हणली माझा विषय चालतो डोक्याचा, हा म्हणून मागायचं ठेवलं नाही त्यामुळे काय विषयच नाही. आता म्हणले त्यामुळे ते इतकं देतात की काय घेशील असं आहे, नेता किसी घेशील दो करार नाही तसं आहे. त्यामुळे म्हणले मला त्यांनी खरं काय दिलेलं आहे, तर जेव्हा मी मागणं नको म्हणलं तेव्हापासून मला समाधानच राहतं एकदम. मी जे माणसांना योग्यानं मिळत नाही, जे तपश्चर्या करून मिळत नाही, ती एवढं काढून मिळतं. काय अंतर्पूजेचं फळ आहे. तर ते अपेक्षा किंवा त्याच्यातल्या मनातली जी मागणं आहे ते नाहीसं करण्याचं सामर्थ्य अंतर्पूजेमध्ये आहे. त्यासाठी त्या पूजा सांगितल्या जगत ईषधीयुक्त सेवनम आणि अष्टमूर्तीभृत देवपूजनम. हे जे आहे ते जगत ईषधीयुक्त सेवन आहे. हे द्रवणानं अपेक्षित जे आहे, ईश्वराने द्यायचं ते दिलेलंच आहे. त्याच्याबद्दल फक्त मला आता काय द्यायचं तेवढं ठरवायचं आहे. ईश्वराकडे मागायचं काय राहिलंच नाही. आजपर्यंत मी आहे ही ईश्वराचीच कृपा आहे. ह्याच्यापेक्षा काय मागायचं त्याच्याकडे, बरं ते मी मागितलं नव्हतं तरी त्यांनी दिलेलं आहे. तेव्हा आता काय मी जर करायचं असेल तर मीच करायचं आहे. काय ते द्यायचं असेल तर मीच द्यायचं आहे. त्यांनी काही द्यायचं राहिलेलंच नाही आहे. आता त्यांना काय द्यायचं असेल तर ते देतातच आहे. आजपर्यंत मी मागत नव्हतो, मला काय कळत नव्हतं तरी त्यांनी दिलं, तर आता त्याच्यापुढं काय दिल्याशिवाय राहणार आहे. पण मी जर मागायचं थांबलो तर आणखीन यांना जे म्हणायचं आहे ते अंतर्पूजेमध्ये की कसं आहे, ईश्वराचं देणं आहे या भावनेनं राहणं आहे. आता हे सगळं ईश्वराचं देणं आहे. मला सांगा आपलं नाही, आता मी काय आपलं असं म्हणजे आपलं म्हणजे कोणाला म्हणत नाही, पण आपलं म्हणजे आपल्या पत्नीचं आपलं समजा नाही पटत आहे. म्हणजे काही काही बाबतीत पटतं पण बऱ्याचशा बाबतीत पटत नाही. समजा काय पती आहे तर तिचं ते पतीचं पटत नाही काही बाबतीत, ठीक आहे, पण ती आता ईषधीयुक्त सेवन हे परमेश्वराचं देणं आहे. परमेश्वराचं कसलं देणं आहे ह्यांना विचार नाही, अमुक नाही तमुक नाही हे आवडणं ते नाही. त्यांचं म्हणणं आहे जगत ईषधीयुक्त सेवनम. अगदी घरात मुलगा ऐकत नाही, असं होतं तसं होतं, तर मोठे झाले शहाणे झाले त्यांना स्वतःचं असं दे. ईषधीयुक्त सेवनम नाही, परमेश्वराने दिलेलं आहे. त्याला जी बुद्धी होती ती सुद्धा परमेश्वरानेच दिलेली आहे. मला काही करता येण्यासारखं आहे तर करावं, नसेल तर शांत बसावं, आता ते परमेश्वराचं देणं. आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, पेपर लिहिला पाहिजे, हे बरोबर आहे. आता मार्कांच्या काळज्या करत राहण्यात आपला नामाचा वेळ घालवू नये, हे खरं आहे की नाही. इतकं साधं आहे. तर तसं हे साधं आहे की हे परमेश्वराचं देणं आहे. तर आपण शांततेनं राहिलं तर ईश्वराचं देणं आहे या भावनेनं पुढं काय जगायचं, म्हणजे पूजा कोणती करायची तर तिचं एक वाक्य सांगतो. एका वाक्यात काय सांगता येईल, हे जर करायचं असेल, ईश्वरी देणं आहे या भावनेनं जगायचं असेल तर याच्या पुढं आजपर्यंत या सगळे पाणी आहे, ते तेज आहे, वायू आहे, सगळं आहे, सगळ्याचा पृथ्वी आहे, सगळ्याचा मी आजपर्यंत अविचारानं आणि अपरिमित लाभ घेतलेला आहे. खरं सांगायचं तर अपरिमित लाभ आहे. तर ह्याच्या पुढे कमीत कमी लाभ घेणं आणि जास्तीत जास्त सेवा देणं ही पूजा आहे. ह्या सगळ्याचा कमीत कमी लाभ घेणं. आता कमीत कमी म्हणजे अगदी उपाशी राहावा असं काही माझं म्हणणं नाही, परमेश्वराचंही म्हणणं नाही. काय होतं, रामकृष्ण एकदा विचारलं होतं की उपासाच्याबद्दल आपलं काय म्हणते. त्यामुळे मला काही ती पटत नाही. म्हणजे त्यांचं एकदम बालभावाचं काम, फारच सुंदर बालभावाचं काम. पण तो हा उपास करतो, तो तेवढं हे करतो, ते करतो. म्हणजे करू देत त्याला, त्याच्या बुद्धीप्रमाणे तो करतो आहे, तर ते काय माझं काही म्हणणं नाही. पण म्हणले मला एक क्षणभर असं वाटतं, हे आता रामकृष्णांसारख्यांना वाटतं किंवा ह्या सत्पुरुषांनाही तसंच वाटतं, रामकृष्णांना असं वाटते. ते म्हणले की ही
उपास करतोय तर म्हणले ईश्वराला असं वाटत असेल, म्हणले तुम्ही विचार करून बघा क्षणभर की कोणत्या बापाला आपला मुलगा उपाशी राहावा असं वाटेल. म्हणजे तसं म्हणले परमेश्वराला वाटतं त्याने काही उपाशी राहू नये. हां, आता त्यानं जास्त खाल्लं तर त्याचं पोट बिघडेल, त्यामुळे जास्त खाऊ नये हे पण बरोबर आहे. काय खावं हा पण प्रश्न बरोबर आहे, की जे खाऊ नये ते खाऊ नये हेही बरोबर आहे. पण उपाशी राहून देहाला कष्ट देण्याचं कारण नाही. मग गीतेत काय सांगितलं, कर्षयंत शरीरस्थं महात्मा, तेच की ते की शरीरातल्या सगळ्या इंद्रियांना कष्ट देऊन. आता उपवासाची गरज जर डाएट म्हणून कोणीतरी डायटिशियनने सांगितलं ती पाळा, मात्र ती ह्याच्यात येत नाही. रामकृष्णांचं म्हणणं फार वरच्या पातळीवरचं आहे, ते रमणांचं म्हणणं फार वरच्या पातळीवरचं आहे. तेव्हा कमीत कमी लाभ घेऊन जास्तीत जास्त सेवा देणं हे माझं काम आहे. कमीत कमी लाभ मला घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त सेवा द्यायची आहे. हे ज्याला जमलं त्याला त्याची पुढची पूजेचा गाभा कळा. रमणांच्या पूजेचा गाभा जर म्हणून जर हे काही असेल, कृती कोणती ती सांगितली. भावाची बाजू सांगून ठेवतो आपल्यासमोर, की आत्यंतिक जाणीव ह्या सगळ्याची, आत्यंतिक जाणीव की आत्तापर्यंत माझ्यावर पृथ्वीनं कृपा केली, आत्तापर्यंत माझ्यावर पाण्यानं कृपा केली, या सगळ्यांनी माझ्यावर कृपा केली, तर त्याच्याविषयी आत्यंतिक जाणीव, त्याच्याबद्दलचा सातत्याने कृतज्ञतेचा भाव आणि मनःपूर्वक सेवारूपानं त्याची परतफेड. परतफेडीबद्दल आपण बाकीच्या ह्याच्यात बोललो आहे. पाणी वाचवणं ही सुद्धा परतफेडच आहे. पाणी मी निर्माण नाही करू शकणार. मी देवा तुझ्याकडनं मी 100 लिटर पाणी घेतलं, आता त्याच्याऐवजी हे 125 लिटर तुला घे, हे नाही जमणार. आपली शक्यताच नाही आपल्या काय ते करायची. एवढे धडपडत आहेत तर ते आता करणार आहेत. पाणी 2017 साली वगैरे पाणी यायचे आपल्याकडे तयार, म्हणजे होणार आहे. आता त्यावेळेला ते पृथ्वीचे जे झालं ना ते आपल्या गुहेत तसलं काही झालं तर तसं पण होण्याची शक्यता आहे. आणि शेवटी पाणी न निर्माण होता काहीतरी तिसरंच निर्माण झालं म्हणजे मग आपण सगळ्यांनी मिळून आता परत एकदा पुन्हा प्रयत्न करूया वगैरे असं होईल त्याचे सारवासारव. तर ते जे काय झालं ते पाणी निर्माण करणं काय आपल्याला जमलेलं नाही. तेव्हा परमेश्वराला काही 100 लिटर पाणी वापरलं म्हणून 125 लिटर तुला हे जमणार नाही. तर त्याऐवजी सेवारूपानं परतफेड म्हणजे काय करू शकतो, की गरजेच्यापेक्षा जास्त वापरू नये, वाया जाणारं टाळावं. आपण जसं म्हटलं तशा तऱ्हेनं ही सेवारूपानं परतफेड करता येणं शक्य आहे. कदाचित आपण जे वाचवलं असेल त्या पाण्यामध्ये समजा माझ्याकडून सबनभरात दिवसभरात माझ्याकडून अर्धी बादली फक्त पाणी वाचवलं गेलं अशी कल्पना करू. आता ही अर्धी बादली जर समजा एखाद्या त्या तहानलेल्या जनावराच्या समोर ठेवली तर त्याची तहान मागील 4 तासाची झाली की परतफेड. आता त्याच्या ठिकाणी जगत ईषधीयुक्त सेवनम, ते नाही का ते जे कोणी जनावर ज्याच्यासमोर आपण पाणी ठेवलं त्या पशुची तहान ही परमेश्वराची तहान नव्हे का? मग ती जर भागवली गेली तर सेवारूपाने परतफेड नाही का झाली? इतकं सोपं आहे. म्हटलं तर समजून घेतलं तर खूप सोपं काम आहे जगामध्ये. खरं सांगायचं तर ते आपण खूप अडचणीचं आणि गोंधळाचं करून ठेवलेलं आहे. तर सेवा कशी असते की सेवेमध्ये आता मी पाणी वाचव एक विचार म्हणून फक्त घेतला की पाणी वाचवलं, ठीक आहे. आता बाहेर नाही तरी तेच करावं लागतं. की हे बंद करा, ते लाईट हे ठेवा, 2 तास अमुक करा तमुक करा, हे सगळं आता शेवटी जाहिराती करून सांगायची वेळ येते. त्यांनी कधीच सांगून ठेवले आहे की ह्या सेवा अशा पद्धतीनं करा की जेणेकरून हे रिसोर्सेस, आता अशा भाषेत बोललं की ते रिसोर्सेस क्रंच होईल, अमको होईल तमको, असं बोललं म्हणजे जरा बरं वाटतं आपल्याला आणि त्यांनी सांगितलं म्हणजे पटतं. तर त्यामुळे आपण ते करायला तयार होतो. तर खरं सांगायचं तर हे म्हणतातच आहेत की अहो वाचवा, एवढीच सेवा करणं शक्य आहे. पाणी निर्माण करून नाही सेवा करता येणार आपल्याला, जमीन निर्माण नाही आपण करू शकत. हे बॅकबे करून आपण रेक्लेमेशन तयार केले, पण हे आपलं कर्तृत्व आहे, ते आपल्यावरच उलट कधी. तर तसलं काही करणं करता आहे ती जमीन चांगल्या तऱ्हेनं वापरा. जास्त जमीन अडवून ठेवू नका. जास्त जमीन अडवणं म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी अपराध आहे. आपल्याला लागणाऱ्या जमिनीसाठी आपल्याला पाय ठेवायला जमीन दिली हीच खरं कृतज्ञतेची बाब आहे. मी जादा जमीन अडवणं कुणीही कुठल्याही ठिकाणी, एवढं भूदान काय यशस्वी झालं त्या काळात, तर त्याचं कारण त्यांनी त्याचं कारण पटवून दिलं की तुम्हाला लागणाऱ्या जमिनीपेक्षा तुम्ही जास्त जमीन अडवली आहे कुठल्या तरी प्रकाराने, तर जे अडवली असेल तर ती मोकळी करा. ती सेवा आहे परमेश्वराची, ती परमेश्वराची सेवा आहे. कारण जमीन कोणाची आहे मुळात? परमेश्वराची. म्हणजे परमेश्वर केव्हा हसतो, रामकृष्ण म्हणले ना, तो हसतो म्हणले. त्याच्यावेळेस ते खुंट्या ठोकतात आणि दगड रोवतात आणि ही माझी आणि इथून पुढं तुझी आणि ही अर्ध्या फुटाने इकडे सरकलास आणि तगड्या फुटाने तिकडे सरकलास असं ज्या वेळेला चालू असतं त्यावेळेला परमेश्वर हसत असतो. अरे बाबा काय मुलं आहेत माझी. जे माझं आहे त्याच्या आपण ना वाटण्या करून त्याच्यावर नावलं ना अर्धा फुटावर वाटत बसलं तर परमेश्वर हसत बसतो म्हणले. तेव्हा एकच त्या अशा तऱ्हेच्या त्याच्या काही हसण्याच्या याच्या कधी तो हसतो तर त्याच्याबद्दल उत्तर देताना ते म्हणाले की असं ज्या वेळेला तो दोऱ्या लावतो आणि म्हणतो आणि आपले दगड रोवतो आणि ते कुंट्या रोवतो त्यावेळेला म्हणले परमेश्वर हसतो की अरे जे ज्याचं नाही तो त्याच्याविषयी स्वतःची मालकी लावून परत आणि त्याच्यावर भांडत बसला आहे. तेव्हा आपल्याला करता येण्यासारखी परतफेड कोणती आहे? आज ही तहान आहे
जगत ईषधीयुक्त आहे तर जनावर ते आहे, जे तहानलेलं आहे ते सुद्धा ईषधीयुक्तच आहे. तर त्याला दिलेलं पाणी हा आपल्या दृष्टीनं आपली परतफेड. आता त्याला प्रसंग, व्यवहार, परिस्थिती ह्याची सगळ्याची काही अनुकूलता बघावी लागेल. आता त्याला तहान नसताना त्याच्याजवळ पाणी असलं काहीतरी करू नये, ते पाणी वाया जातं, हो की नाही. एखाद्याला जे चालत नाही ते त्याला खायला घालू नये, हेही बरोबर आहे. म्हणजे हे अशा त्याच्यात काही व्यवहाराचा भाग असेल, पण तो व्यवहाराचा भाग आहे. आणि जिथे त्याला चालतं आहे, ज्याला ते खाणं शक्य आहे, ज्याला त्याची तहान आहे किंवा ज्याला त्याची भूक आहे, त्याच्या ठिकाणी वाढा, त्याचं काम होईल. ती परतफेड सेवारूपानं होऊ शकते. आता सेवेला काही क्रिया आहे, परतफेड आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा क्रियात्मक भाग येतो. तशी ती अक्रियात्मकही आहे. सेवा सक्रिय असते तशी अक्रियसुद्धा असते, असंही असू शकतं. तर आता ही अक्रिय सेवा किंवा हे म्हणजे काय आहे, तर आधी अक्रियचं थोडं बघतो की अक्रिय सेवा काही असू शकेल असं वाटत नाही मुळात. आपण क्षणभर समजून घ्या की सेवा करायची आहे, मला आपली काही सेवा करायची इच्छा आहे. म्हणजे तो काय करणार, देणगी देण्यापासून ते पाय चेपण्यापर्यंत काही करेल. मनुष्य असेल तर हातपाय चेपेल, ठीक आहे. काय काय त्याला सेवा करायची आहे, शरीराने सेवा करायची, तो त्या पैशाने सेवा करायची आहे, काय त्याला आणखीन वस्तू आणून द्यायची आहे. सेवा करण्याच्या आपल्या कल्पना काय आहेत मला म्हणायचं. आपल्या जास्तीत जास्त कल्पना या स्वरूपाच्या आहेत, बरोबर आहे. ह्या कल्पना चूक आहे तशातला भाग नाही, पण त्यांना अभिप्रेत ज्या सेवा आहेत त्या अक्रिय स्वरूपाच्या सेवा कोणत्या असू शकतील. तर आपण बघा की जो सगळा निसर्ग चालू आहे त्याच्यामध्ये ऋतुमानं येतात, बदलतात, संकटं येतात, उत्पात होतात. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शांतपणाने आनंदाने पाहणं ही अक्रिय सेवा आहे. आपण काही केलेलं नाही याच्या बाबतीत. अशा तऱ्हेनं त्या शांतपणाने पाहतात. आता मला सांगा, आपलं काय आहे नक्की ते आणि हे ह्याच्यातला फरक लक्षात आला म्हणजे ते लक्षात येईल. आम्ही कधी तशा अर्थाने खरे समाधानी कधी नसतोच. ऊन पडलं खूप, आता एकदम कडक ऊन सुरू झालं. काय कडक ऊन आहे, काय कडक ऊन आहे. डोक्यावर टोप्या घालतायत, सगळीकडे गुंडाळून ठेवायचं आहे, ते सगळं आहेच. पण तरीसुद्धा उन्हाबद्दल तक्रार आहेत की काय ऊन आहे, काय ऊन आहे. तर ते त्यामुळे आम्हाला हे होतं आहे, तसं होते, लाई होती, अंगाची घामाच्या धारा लागल्या, तमकं झाले. ते नसतं हातात फिरवायचे फॅन वगैरे, ते सगळं चालू असतं. वरती फिरतच असतात, पण तरीसुद्धा आणखीन आपण फिरवावं असं वाटतं, म्हणजे तेव्हा ते कमी होईल असं वाटतं. तर ते जे काय चालू आहे ते सगळं चालूच आहे. पण तरीसुद्धा अंगाची लाई होती, असलं ऊन पडलं आहे, काय करायचं, घामाच्या धारा लागल्या, अमकं झालं. हे सगळं आमचं ऊन पडलं की ते झालं की पाऊस येतो. पाऊस आला की काय सगळी राडाराड झाली, कुठं जायची सोय राहिली नाही. गाड्या भिजल्या, परत धुवायला लागत आहेत, सगळीकडे अडकते, हे होते. ते आमचे क्लच गिअर अमकं सगळे हे खराब झालं, हे पाण्यामुळं झालं, हे अतिपावसामुळं झालं. आम्ही भिजलो, आम्हाला सर्दी झाली, अमकं झालं. गेलो प्रवासाला, उशीर झाला, 3 तासाच्या प्रवासाला 5 तास लागले. पावसाला नाव ठेवलं, वास्तविक त्याचं काम तो करतोय म्हणून आम्ही आहे खरं सांगायचं तर. आता हे म्हणावं तर सर्वात जास्त ऋतू चांगला थंडीचा, पण त्यावेळेस कडाक्याची थंडी पडली की काय कुडकुडायची वेळ आली आहे. 4 पांघरुणं पुरत नाहीत, बाहेर कुठं जाता येत नाही आहे. गार पाण्याला हात लावायची सोय राहिली नाही, असलं पाणी गार पडले. तोंड धुवायला गेलो तर दातात कळी येते, काय थंडी. अहो काय करा, असं का करता. आपले दात कमकुवत असतील करायचे, थोडा वेळ थांबावं. अनेक बाजू असू शकतात नाही. अक्रिय परतफेड सेवा म्हणजे काय. अक्रिय म्हणजे असं की ही आता थंडी आहे त्यामुळे इथं गार हे असणार, थोडं थांबावं. काय आपल्याला शक्य असतं त्या परिस्थितीमध्ये थोडंसं पाणी थोडं गरम कोमट करून घेता येईल तसं करून घ्यावं. पण लगेच पाण्यात हलकत आलं नाही, हे होते बघा, कळा येत आहेत दातातून कळा येत आहेत, हातातून कळा येत आहेत. हे सगळं आता असं एकदम काही त्याला म्हणू नये. हाय ठीक आहे, होते कळा येत आहेत, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण इथं आपण अक्रिय राहणं ही परमेश्वराने जे काही चालू ठेवलेलं आहे चक्र, त्याच्याबद्दलची माझी परतफेड आहे की मी तो जे काय करतो आहे त्यावेळेला शांत राहतो. कारण हे तो करतो आहे म्हणून पुढचा सीझन येणार आहे. तो ऊन पाडतो आहे, भाजेल असं ऊन पाडतो, त्यावेळेलाच त्या पाण्याची वाफ होणार आहे, तेव्हाच मला पाऊस बघायला मिळणार आहे. आपण आपल्याला वर्षभर, मला सांगा, आपल्याला जर एवढं जर ऋतूंच्याबद्दल हे आहे तर आपण एक 4 महिने फक्त जेवावं, उरलेले 8 महिने जीवच नाही. आपल्या 12 महिने जेवायचं आहे ना, मग त्याला 12 महिने चक्र चालवलं पाहिजे. तो जेव्हा ते पाणी पाठवेल तेव्हा ते येईल तेव्हा पिकांना पाणी मिळेल तेव्हा ते धान्य येतील तेव्हा मला खायला मिळेल. आता धान्य वर्षातनं एकदाच आणतो, पण त्याच्यासाठी वर्षभर चक्र फिरवत राहावं लागतं. तेव्हा मिळणारं धान्य वर्षभर आपण खात नसतो का, मग उरलेल्या चक्रात आपण समाधानी असणं ही फरकफेड नाही का त्याची. याला अक्रिय सेवा म्हणतात. हे अक्रिय सेवा आहे, आपण काही त्यावेळी करायचं नसतं. म्हणून ऋतू न निंदेत तद व्रतम हे जे उपदेशित वाक्य आहे ते त्यासाठीच आहे. ऋतूंची निंदा करू नका. कुठलाही ऋतू आला की पहिल्यांदा निंदेचं काम चालू होतं. ते काय पाऊस, आता ते पाऊस पडत नाही त्यावेळेला आपल्या डोळ्यातनं पाऊस पडायची वेळ येते, अशी वेळ येते. माहिती आहे, आपण आपला अनुभव आहे. पाऊस पडत नाही त्यावेळेला कधी पाऊस पडणार.
कधी हे थांबणार, कधी हे सगळं सगळं लाई होती हे आपल्याला वाटतं आपल्याला त्यावेळेला. मग आला आहे ना आता, मग आता बघत बसावं. खिडक्या आहेत, आपल्याला वेळ आहे, सगळं आहे, दिसतंय, तर मग शांतपणे पाऊस बघत बसावं. त्याला काय करायचं ते करू दे. अगदी उत्पात केला पावसाने तरी काही बिघडणार नाही. त्याला माहिती आहे कसा उत्पातातून बाहेर यायचं, त्याला कळतं. आपल्यापेक्षा निसर्गाने जे एवढी सृष्टी जन्माला घातली, चालवतोय, त्याच्यापेक्षा का आपल्याला कळते. मग आपल्याकडे चालवायला दिली असते ना, असं काय करता. आपल्याला आउटसोर्सिंग करतं, देवाला काही कळत नाही अशी आपली कल्पना आहे का. देवाने आपल्याकडे सांगितलं असतं का हा अधिक मॅनेजर चांगलं आहे, याच्याकडे देऊन टाका हे काम. तसं काय आपल्याकडे दिलं नाही, यावरनं ओळखावं. आपण किती कणसुद्धा नाही त्याच्यातला, तर त्याला सांभाळणं त्याला अवघड आहे काम. तर आपण काय भिजायचे भिजा, न भिजायचं भिजू नका, पावसाला नाव ठेवू नका, ऋतून न निंदेत तद व्रतम. आणि व्रतामध्ये हेच अभिप्रेत आहे. व्रतामध्ये मनाला लगाम घालून विरोधी वाटणाऱ्या परिस्थिती सहन करणं म्हणजे व्रत. मनाला लगाम घालायचा आणि विरोधी वाटणारी परिस्थिती सहन करायची. आता ती विरोधी मला वाटते, माझ्या शरीरासाठी सुद्धा उन्हाची गरज आहे, माझ्या शरीरासाठी सुद्धा थंडीची गरज आहे. त्याची काहीतरी त्याच्या ऋतूंचा आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो आणि तो आपल्या हितासाठी असतो. आता आमची शरीरं आम्ही जर वेगळ्या कारणाने बिघडवून ठेवली असली तर थोडंसं त्रास जास्त होतो. तरीसुद्धा आपण जर समजा अगदी निसर्गानुकूल राहत असू तर आपल्याला सुद्धा शरीराला उन्हाची गरज आहे, शरीराच्या थंडीची गरज आहे, शरीराला पावसाची गरज आहे. तर त्यामुळं अनेक ठिकाणी पहिल्या पावसामध्ये भिजणं हा एक उपचार अवश्य करा. म्हणजे चांगल्या तऱ्हेचा उपचार, निसर्गोपचार जसे असतात. शेवटी पोटावरती माती थापतात म्हणजे काय होतं, मातीच्या तत्वाचा तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही उपयोग करून घेता. निसर्गोपचाराचं केवढं शास्त्र आहे, तर त्याच्यामध्ये काही तथ्य आहेच. तर हेच त्याच्याशी जोडून घेतलं तर ही एक मनाला लगाम घालायचा आणि जे आपल्याला विरोधी वाटते ती परिस्थिती शांतपणे सहन करायची, हे व्रत आहे. आणि हे व्रतच पूजा आहे आपल्या दृष्टीनं. पंचमहाभूतांचा आपला संबंध सर्वात जास्त येतो म्हणून त्याच्याबद्दल येतं. ही अक्रिया आहे, आपण इथे काहीही करीत नाही. म्हणजे ते जो पाऊस पडतो आहे तो अडवायलाही जात नाही, थांबवायलाही जात नाही, काय जे असेल ते सहन करायचं शांतपणे. आणि त्याचं काम चाललेलं आहे, त्यात अडथळा आणायचा नाही. निसर्गाच्या कामात आपण अडथळा आणू नये कधी, त्याचं काम व्यवस्थित चालू असतं. तर कारण ते थांबलं तर पुढचं थांबणार. एक वेळ उन्हाळा सगळा समजा शांतपणे गेला, पावसाळा येणारच नाही पुढं. हे जर सरळ आहे तर त्याला उन्हाळ्याचं काम त्याला करू देत, तर पावसाळा आपलं काम करू शकेल. पावसाळ्याने आपलं काम केलं तर पुढचं सगळं काम होईल. तेव्हा आपल्या पोटापाण्याचा सुद्धा संबंध त्याच्याशी आहे, जगण्याचा संबंध त्याच्याशी आहे. तर ह्या अर्थाने त्याच्याकडे लक्ष ठेवावं. आणि मग हे जे आपण सहन करतो ती कृतज्ञतेनं सहन करणं. ही सगळी चक्र तुम्ही चालू ठेवली आहेत म्हणून माझं चक्र शरीराचं चालू आहे, मनाचं चालू आहे, माझ्या उद्धाराचं चालू आहे. ही सगळी चक्र केवळ तुम्ही ही चक्र चालवलीत म्हणून चालली आहेत याचं भान. ती जर नसती तर मीच आजारी पडेन. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला निसर्गचक्र बिघडतं त्यावेळेला आपल्या शरीर बिघडतात, हे ठरलेलं आहे. आणि ज्यावेळेला निसर्गचक्र उत्तम असतं, ज्यांची शरीरं व्यवस्थित ठेवलेली असतात त्यांची शरीरं व्यवस्थित चालतात. तर ह्याचं कारण आपल्याला का हे असं करावं. सूर्याला आपल्या वाट चक्षुष, आता आपल्याला सूर्य आणि पुढचा चंद्र यांची पूजा का करायला सांगितली त्याच्याबद्दल थोडं बघून चक्षुष सूर्यो जायता. आपल्याकडे एक मोठं विराट एक असं प्रतिकात्मक स्वरूप मांडलं, त्याच्यामध्ये चक्षुष सूर्यो जायता म्हटलं. तर ते का म्हटलं तर आपल्याकडे विद्यमान असलेलं कालच्या ह्याच्यात थोडा संदर्भ येऊन गेला मागच्या शनिवारच्या ह्याच्यामध्ये की आपण जे आता पाहतो आहोत ते पाहण्याची शक्ती, ची जी दृष्टीची शक्ती आहे ती सगळी ही सूर्यशक्ती आहे. खरं सांगायचं आपल्यामध्ये सूर्य कुठे विद्यमान आहे तर आपल्या डोळ्यामध्ये विद्यमान आहे. तर त्यामुळे त्याचं जे सामर्थ्य आहे, सूर्याचं सामर्थ्य आहे, आज ज्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला आम्हाला दिसतं. याचं कारण आमच्या डोळ्यात पाहण्याची शक्ती आहे ती त्यानंच दिलेली आहे. ती जर नसली तर आपल्याला सूर्य उगवला तरी पाहता येणार नाही. सूर्य उगवल्यावर अंधाळा मनुष्य समजा तो देवानी, तर त्याला दिसतं का सूर्य उगवला म्हणून, तर त्याला ते दिसत नाही. सूर्य तर उगवलेला आहे पण सूर्याची जी शक्ती त्याच्यामध्ये असायला पाहिजे ती नाही आहे. ती जर असली तर त्याला पण दिसेल. सूर्याला जसं उगवल्यावर जग दिसतं आहे तसं मला सूर्य उगवल्यानंतर जग दिसायला लागतं, त्यावेळेला दोन्ही शक्ती सारख्याच असतात. तर त्याचं प्रतीक आपल्यामध्ये सूर्याचं, म्हणून चक्षुष सूर्योदयात आपल्या डोळ्यातून त्याच्याशी संबंध डोळ्याशी का जोडलेला आहे तर इथं कुठल्या अवयवाशी जोडलेलं नाही तर तो त्याच्याशी जोडलेला आहे. तर सूर्याचा ताप म्हणून आहे, सूर्य तप करीत असतो. आपल्याला सुद्धा 6:59 6:58 उठणं अवघड आहे. मला सांगा 6:17 आजही गणिताने काढून लिहून ठेवलेलं असतं की 6:17 सूर्योदय होईल म्हणजे 6:17 होईल, आपल्याकडे दुसरं काही नाही.
आपल्याकडनं 6:17ला फक्त गजर होईल फार तर. माझं तर मत असं 6:17ला गजर होईल, आपण स्नूज करणार आणि पुन्हा 17:22ला होईल. म्हणजे काय होणार पुढे? 17:22ला होईल. 22ला पुन्हा आमच्या अजून जप झालेलं नसणार, आम्ही परत एकदा हात करणार. ते हेच करणार. त्याचं मात्र तो बाबा असा सूर्याने हात केला वगैरे असलं काय, तो त्याने एकदा हात दाखवला तर फार अवघड आहे ते. त्यामुळे त्यात काही पडू नये. तो ताप नाही आहे त्याचा, आपल्याला ताप वाटतो. आपण बघितलं ना उन्हाळ्यात वगैरे, आता पहिल्यांदा अगदी 7, 7:30, 8 वाजले की सूर्य सहन होत नाही असं आपल्याला वाटतं. इतकी आपल्याकडे तसा विचार केला तर आपल्याकडे खूप शक्ती कमी आहे, सहनशक्तीसुद्धा खूप कमी आहे. सहनम साधनम आणि जीवनम दोन्ही आहेत, दोन्ही शब्द आहेत. सहनम जीवनम आणि सहनम साधनम दोन्ही आहेत. तर ते लक्षात ठेवावे. तर सूर्याचा ताप म्हणून आहे, सूर्य तप करतो आहे. आणि तो काय आहे शेवटी असं आहे की निसर्गाचं स्वतःचं चक्र आहे, स्वतःचं घड्याळ आहे. साध्या भाषेमध्ये आपण घड्याळाकडे बघून म्हणून म्हटलं तर स्वतःचं एक घड्याळ आहे. तर माझे जे चालू आहे डोक्यातलं घड्याळ ते त्याच्याशी जुळवून घेतलं पाहिजे. हे माझं तप आहे, ही माझी पूजा आहे. त्या सूर्याची वेळ झालेली आहे, त्याच्याशी माझंच जुळवून घेणं हे माझं काम आहे. सूर्य जागा झाला, मी जागा झालो. सूर्य मावळला, माझ्या अर्थाने कर्म मावळली पाहिजेत. आमची कर्म मावळत नाहीत, म्हणून आम्हाला सूर्यासारखं तेजस्वी राहता येत नाही आणि नैसर्गिक राहता येत नाही. हे कारण आहे, ही गोष्ट खरी. तेव्हा सूर्याची पूजा, तेव्हा याच्यात डोळे दिलेत. सूर्याचं आपल्याकडचं प्रतीक, आपल्याकडचं डोळे आहे ना, मग डोळ्यांचा समर्पक अत्यंत चांगला वापर ही सुद्धा त्याची पूजाच आहे. ते सूर्याच्या अर्थाने की जसं तेज आहे तसं इकडे सूर्य हे त्याचं प्रतीक आहे बाहेरचं, तर ते आपल्याला दिसू शकतं, त्याच्याचं आपल्याला काही जाणीव होते पण दिसत नाही. तर तसं इकडे नाही आहे. इकडे आपल्याला सूर्य दिसतो, तर त्याची पूजा त्यांनी त्यात का समाविष्ट केली, तर माझ्यामध्ये त्याचं जे प्रतीक आहे त्याच्या मार्गाने मला त्याची पूजा करणं शक्य आहे. मी जर माझ्या डोळ्यांचा अत्यंत अनुकूल किंवा योग्य किंवा काय ज्याला आपण समर्पक काळाला धरून असेल तो, किंवा माझ्या गरजांना धरून असेल तो वापर करावा, तो केला तर मी सूर्याची आंतरिक पूजा करतो आहे, अंतर्पूजा चालू आहे माझी. मी दर्शन का घेतो, तर त्या दर्शनाने मला आनंद होतो आणि माझ्या डोळ्यांचा योग्य वापर होतो. दर्शन तर डोळे उघडले तर कशाचंही घेता येते, पोस्टरही दिसतं आणि विठोबाही दिसतो. आपण काय बघायचं ते आपण ठरवायचं. मी ह्या वेळेला पूजा करायची असली तर हे करा, पूजाचं विभाव नसलं तर ते करा, मग त्याचं नुकसान घ्या, याचा फायदा घ्या. आपल्याला जे करायचं ते शक्य आहे. निसर्गाचं काम आपलं सुरू आहे, ते अचूक आहे, ते अत्यंत दूरदर्शी आहे. त्याला पुढे थंडी पावसाळा दिसतो आहे म्हणून तो आत्ता तापतो आहे, त्याचं काम दूरदर्शीपणाने चाललेलं आहे. आपल्या आयुष्यातलं काम उद्याचं सुद्धा दूरदर्शीपणाने चाललं असेल असं म्हणता येणार नाही, आणि जे काम चाललं आहे ते अचूक आहे असं म्हणता येणार नाही. तुम्ही बघा विचार करून, आपण 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी काय काय कामं केली असतील, ती सगळी अचूक होती का? आजसुद्धा त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवतात. आम्ही जर अशा तऱ्हेनं हे वाचलं असतं तर बरं झालं असतं, अशा तऱ्हेनं असं केलं असतं तर बरं झालं असतं, आज जप आधी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं. आणि मग का करायचं होतं की त्यावेळेला नाही जमत. आपल्याकडे तो दूरदर्शीपणा नाही, तो निसर्गाकडे पूर्ण आहे, म्हणून अचूक आहे, दूरदर्शी आहे, उपकारक आहे. ते सगळं आहे ते उपकारासाठी आहे, हे सगळं आहे. आणि त्यामुळं त्याच्याशी आपलं घड्याळ जुळवून घ्या, हे आवश्यक. निसर्गाचं जे घड्याळ आहे त्याच्याशी आपलं घड्याळ जुळवून घेतलेलं असलं तर त्याचा फायदा होतो, एवढं नक्की. काही कारणाने माणसाला ह्याच्यात मागे पुढे करावं लागेल, ठीक आहे. सूर्य मावळला म्हणून त्याचं काम संपलं त्या क्षणी असं होणार नाही. आता पर्याय निघाले, सगळी ऊर्जा निघाली आहे, बरोबर आहे. आणि शेवटी ही कृत्रिमच आहे, हे लक्षात ठेवावं. कधी ती गायब होईल हेही सांगता येत नाही, आपण नेहमी अनुभव घेतोच आहोत. तर तसंही होऊ शकतं, आणि एकूण ऊर्जेचाही आता प्रश्न येणारच आहे पुढे. तर त्यामुळे त्यावेळेला ज्या वेळेला हे रिसोर्सेस संपतील त्यावेळेला हे प्रश्न येतील, आणि मग आपल्याला सूर्याकडे बघावं लागेल. पूर्वीच्या काळी एकदा तिन्ही सांजा शब्द होता, तिन्ही सांजा एकदा झाल्या की त्यानंतरची कामं उरकत जायचं पटपट. त्यानंतर आता जीवनपद्धती बदलली म्हणून थोडी त्याच्याशी जुळवून घ्यावं लागेल, हेही खरं आहे. कारण जीवनपद्धतीमध्ये आता इतके प्रकारचे आपणही काही त्याला जबाबदार आहोत. काही यानं घडलं, परिस्थितीने घडलं, काही या जगाच्या रेट्यामुळे घडलं, पण त्यातल्या त्यात आपल्याला निदान हे एक डोक्यात असावं की आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यायचं आहे. तर ते घड्याळ त्याच्याशी जुळवून घ्यायचं आहे, ते घेतलं तर आपलं चालेल. आणि निदान जे परिस्थितीनं आलं, जे जगाच्यामुळे आलं, जे ह्या रहाटीमुळं आलं, तर तिथपर्यंत ठीक आहे. आपल्या स्वार्थासाठी तरी निदान मागंपुढं घड्याळ करू नये, एवढं केलं तरी खूप आहे निसर्गाशी जुळवून घेताना. तर माझ्या स्वार्थानं तेवढ्यासाठी करू नये. आता पैशाचा स्वार्थ आहे, प्रतिष्ठेचा स्वार्थ आहे, हे सगळे स्वार्थ आहेत. त्याच्यासाठी निसर्गाचं घड्याळाशी आपलं मागंपुढं करून नाही चालणार. आता निसर्गाच्या रहाटीनं काही झालं असेल
तर त्याच्याशी आपल्याला जुळवावं लागेल. पाऊस लवकर सुरू करणं उशिरा सुरू करणं आपल्या हातात नाही. तो ज्यावेळेला सुरू झालेला आहे त्यावेळेला त्याची कामं करून घेणं हे आपल्या हातात आहे. त्यावेळेला ते जुळवून घ्यायचं त्याच्याबरोबर. त्याला माहिती आहे केव्हा यायचं काही नाही. बरं ते त्याला माहीत जे होतं आणि तो जे सरळ चालवित होता ते बिघडवले थोडंफार ते आपणच. जे काय मागंपुढं होतं आहे त्याची कारणं कोणाकडे आहेत? आपल्याकडेच आहे. मग इकॉलॉजिकल बॅलन्स आणि आमकन तमकन व्याख्यानं द्यायची काय उपयोग द्यायचा? आपण स्वतः बिघडवले. आपण तेलाचं फुटलं तर ते सगळे 500 किलोमीटर त्याचं हे पसरू शकतं आणि तवंग येऊन ती मासिक काय त्यांच्या जीवाची हत्या झाली याची आपल्याला कल्पना असेल. हे कोणी निर्माण केलं? आम्ही निर्माण केलं. मग आता सगळा मग बॅलन्स बिघडला, अमकं झालं तमकं झालं. आता बिघडणारच, काय करणार? आपणच जर निसर्गाच्या विरोधातलं काम केलेलं असेल तर मग निसर्गाला आपलं काम नीट करता येत नाही. म्हणून निसर्गाच्या आड तरी निदान येऊ नये ही एक बाजू. आता दुसरं त्यातली सूर्याची ही पूजा आहे त्याच्याबद्दल बोललो होतो. तो दुसरी चंद्राची सांगितली आणि तिसरी शेवटी जीवाची सांगितली. या 3 पूजा सांगितल्या. तर त्याच्यातलं चंद्राची पूजा सूर्याबरोबरीने चंद्राची पूजा का सांगितली? तर ज्या वेळेला तो जातो त्यावेळेला हा सांभाळतो आपल्याला. मनुष्य चंद्रप्रकाशात सुद्धा चालतो. मनुष्याचे व्यवहार चंद्रप्रकाशात सुद्धा चालतात. आपल्याला माहितीच असेल पूर्वीच्या वेळेला हे एवढं दिव्यांचं आणि ह्याचं हे नव्हतं, शक्यता नव्हती. हे वीज तर सोडूनच द्या. पण बाकीचे ज्या वेळेला इतर काही साधनांनी काही माणसं ते हे लावत होती, पणत्या लावत होती, काय करत होती, ते जे शक्य होतं तर त्यातसुद्धा कमीत कमी त्याचा वापर करायचा असा दृष्टी असायची. आपण पाहिलं असेल तर लावण दिवे होते किंवा हे दिवे होते किंवा आपल्याकडे तुला आपल्याला आठवत असेल तर ते जे घराचा उंबरठा आहे किंवा ह्या खोलीचे दरवाजातले जे उंबरठे आहेत त्या दरवाजाच्या तिथं दिवा ठेवलेला असायचं. दोन्ही खोल्यात त्याचा प्रकाश पडेल अशी व्यवस्था आहे. तर असं आहे. नामाचं तसंच आहे बरं का. आपल्या प्रपंचावरही प्रकाश पडतो आणि परमार्थावरही पडतो. तर तसं ते तिथे अडकवलेलं असायचं. तर का? तर ते ह्या खोलीत अडकवलं तर एवढ्या खोलीपुरता प्रकाश होईल. पण त्यांनी काय करावं? त्याला दुसरा दिवा लावायला लागेल. तो नाही लावायचा आपल्याला हे कॉन्झर्व, वी हॅव टू कॉन्झर्व द एनर्जी. आता मोठं व्याख्यान येतं, वी हॅव टू कॉन्झर्व द एनर्जी, अमकं तुमकं. मग त्याच्यात सिम्पोजियम वगैरे आणि सगळ्या पुन्हा खाऊन पिऊन सगळी घरी जाणार आणि होते त्याचे वागणं. तर हे जर असेल तर ही पूजा नाही झाली. ह्याचं काही नाही. आपल्याला मध्ये दिवा लावायचं, त्याच्यामध्ये हे सगळं पुढचं काम करायचं आहे. तर असं जर असेल तर ते ज्या वेळेला संपतं त्यावेळेला निसर्गाच्या क्रमाने मूळ काय होतं तर तो जातो. त्यावेळेला सूर्य जे काम करतो त्याच्यानंतर त्याच्या अनुपस्थितीत हा काम करतो. हा मुळात निसर्गाचे म्हणून एक यंत्रणा आहे. तेव्हा त्याची अंतरपूजा आपल्याला नेहमी लक्षात येईल की सूर्याकडे आपल्याला 8च्या नंतरसुद्धा पावत नाही, 10च्या नंतर पावत नाही, संध्याकाळपर्यंत शक्य नाही. मावळताना वगैरे मग ते कुठेतरी जाऊन बसायचं आणि ते डोंगरावरून वगैरे सूर्यास्त पाहायचं वगैरे ठीक आहे. मग इतपतच आपली झेप आहे. आपल्याला त्यामधला मुळात फरक नाही कळायला. ते ह्याचं साईट सीइंगचं काम आहे. तर ते त्यातलं नाही, ते त्यातून नाही काय कळणार. सूर्य काय काम करतो हे त्याच्या खोलात जाऊन बघा म्हणजे कळेल तिथं काय तापलेलं असतं. म्हणजे हे खरं जर म्हणजे हे सत्पुरुषांना लागू असतं. मैनवानी सांगितलं तसं आहे. ते अगदी बरोबर आहे की सूर्याच्या ठिकाणी म्हणून सूर्याच्या ठिकाणी आपण जाऊन तिथे वस्ती आहे का बघूया, मग यान आहे का बघूया, डोंगर आहे का बघूया, तिथं पाणी मिळते का बघूया वगैरे कोणी काय करायला गेलेलं नाही. कारण जवळ जाणं शक्य नाही. कित्येक लाख किलोमीटर अंतरावर ते यान का कोण जातात ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे तिथली उत्कलन काय चालू आहे, तिथे काय उकळतं आहे याची कल्पना करणंसुद्धा अशक्य आहे, इतकं ते उकळतं आहे. तेव्हा ते जेव्हा तेवढं उकळतं इतक्या अंतरावर तेव्हा आपल्याकडे इकडे ऊब राहते, प्रकाश दिसतो, आपल्याला पाहता येत नाही. सूर्याची आपल्यामध्ये जी एवढीशी शक्ती ठेवली आहे त्या डोळ्यांनासुद्धा ते पाहणं शक्य होत नाही. एवढं त्याचं काम तिथं चालू आहे आणि ते तेवढं तिथं चालू आहे म्हणून आपलं सगळं चालू आहे. ते जरा जवळ आलं तरी सहन होणार नाही आणि ते लांब गेलं तरी आपलं सहन टिकणार नाही. हे आपल्याला कल्पना आहे. हे सगळं जीवनचक्र त्याच्यावर सुरू आहे. आता अशा वेळेला तो गेल्यानंतर कुणी काम करावं तर चंद्राने काम करते. ते त्याच्याकडे दिलेलं आहे. हे निसर्गचक्र चालू आहे आणि चंद्राची सूर्याची पूजा जशी तेजासाठी म्हणजे आपल्या अंतर्गतसुद्धा जे तेज आहे, बुद्धीमध्ये प्रकाश आहे, या सगळ्यावर जो प्रकाश आहे ना तो सूर्याचा आहे. तर अशा वेळेला आता दुसऱ्या बाजूला चंद्र का ठेवला म्हणणं ना अनेक वेळेला बुद्धीत प्रकाश पडत नाही म्हणतात. म्हणजे काय प्रकाशच लागतो ना शेवटी आणि तो सुद्धा चंद्राचा नाही चालत, सूर्याचा लागतो. म्हणून सूर्याची उपासना सांगितलेली आहे. तर ती एक बाजू. ते ज्या वेळेला तो जातो त्यावेळेला चंद्राचं येतं ना, तर चंद्राचं का त्यावेळेला आहे तर त्याच्या ॲब्सेन्समध्ये, त्याचं तो नसताना चंद्र येतो आणि आपलं काम करून जातो. अडचण अशी आहे की अंधारामध्ये सुद्धा आपल्याला प्रकाशाची काहीतरी सोबत असावी म्हणून त्याची योजना केलेली आहे. प्रकाशाशिवाय माणसाचं चालणार नाही, त्यांनाही माहिती आहे. पूर्वीच्या अनेक अजूनही काही ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी तेलाचे दिवे नाहीत किंवा दिवे लावायची शक्यता नाही आहे किंवा गरिबी आहे म्हणा किंवा काही परिस्थिती आहे म्हणा, तर तिथे चंद्रप्रकाशात सुद्धा आजही कामं उरकून घेतली जातात. तशा तऱ्हेची माणसं काम करतात, तेवढ्यात भागवायचा प्रयत्न करतात. अशी ही जागा आहे. पूर्वी तर सगळं तेच होतं. तर हे काय आहे तर हे असं अंधारात त्याला दर्शनाची सोय व्हावी, त्याला दिसावं, त्याचे व्यवहार व्हावेत. तर त्यावेळेला सूर्याची सोबत नाही, त्यावेळेला दुसरा सोबत देणारा आपल्याला काही प्रकाशाचा मार्ग ठेवला असेल तर तो खरोखर चंद्राचा आहे.
तो ज्यावेळी आता त्याच्यात दुसरं पण आहे की तो काय आहे, तो आपल्याकडे जसं हे चक्षुसूर्य आहे तसं ते चंद्रमा मनसू जात आहे. त्यामुळं तो जसा बुद्धीवर काम करतो तसा दुसरी बाजू जी फॅकल्टी आहे, आपली दुसरी जी बाजू आहे मन, की ज्याच्यावर खूपच गोष्टी अवलंबून आहेत, त्याचा तो कारक आहे. त्यामुळे त्याला अशा तऱ्हेनं अंधाराच्या बाजूलाच ठेवलेलं आहे. त्याला ठेवतानासुद्धा या सूर्यप्रकाशात त्याचं काम ठेवलेलं नाही. सूर्याच्या आपल्या कलांना माहिती आहे की दिवसासुद्धा सूर्याच्या वेळेला चंद्र असतो, ह्या दुसऱ्या पक्षामध्ये तो तिथे असतो, पण तरीसुद्धा त्याला काहीही ही कॅनॉट फंक्शन, तो त्याचं कार्य करू शकत नाही. कारण त्याच्या पुढे बुद्धीच्या प्रकाशापुढे काय काम करणार. तेव्हा खरं सांगायचं तर सूर्याची उपासना करण्याला मनाची अडचण कधी असू नये, कारण तो असताना हा काम करू शकत नाही. हे ठरलेलं आहे. फक्त काय होतं, बुद्धी कमकुवत असते, विवेक कमकुवत असतो, म्हणून चंद्र काम करू शकतो हे लक्षात ठेवायचं. तर चंद्राचं मुळात संबंध आहे आपल्या मनाशी आहे. तेव्हा अगदी म्हणजे जर थोडंसं कारक या दृष्टीने विचार केला तर चंद्राचं काम, आता क्षणभर विचार केला की सूर्य आणि चंद्र आपल्या डोळ्यासमोर, एक सूर्याचा किरण का राहतो, सरळ जाणार, आपलं काम करणार, जिथेपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाईल. आपल्या म्हणजे सेवेकऱ्यांना कसं असावं याचं सांगताना सुद्धा विनोबाने ते म्हटले. सेवेकऱ्यांना कसं असावं तर दरवाजापर्यंत जावा, तिथे आलं की त्याचं काम थांबलं. आता तो सूर्याचा किरण आहे, मी सूर्याचं किरण आहे, दरवाजा फोडून चला आत, अजिबात नाही, तिथं थांबणार. त्यांनी दार उघडलं की तो तुमच्या पायाशी सुद्धा किरण येऊन पडतो. सूर्य तुमच्या पायाशी येऊन तुमचं काम करायला तयार आहे, पण जेव्हा तुम्ही दार उघडाल तेव्हा, कारण तो ज्या कारक आहे तो त्या बुद्धीचा कारक आहे. तर बुद्धीला अशी सरळता असली पाहिजे. बुद्धीला, मनाला तशी सरळता ठेवण्याचं कारण नाही आहे, कारण का मनाला खूप काम, वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे, तर त्याच्यामध्ये त्याला चंचलता ठेवलेली आहे. त्यामुळं दरवाजा बंद असला तरी मन आत येऊ शकतं. आपल्याला माहिती आहे, दरवाजा बंद असला तरी मन बाहेर जातं ना. या क्षणीसुद्धा सांगितलं तरी चालेल, इथे दरवाजे बंद आहेत तरीसुद्धा बंद, बाहेर आता अंधार पडला असेल, इकडे जाऊन येतं की नाही सहजमध्ये चक्कर मारून, तर हे होऊ शकतं. तेव्हा हा पक्ष कुठला आहे की आपल्याला दिसेल का बाहेर, ह्या शुक्ल पक्ष आहे का कृष्ण पक्ष आहे, मग त्याप्रमाणे आत्ता किती बाहेर, हे सगळं मन इथल्या जागी करू शकतं. हे काम सूर्य काम करीत नाही. त्याची जी बुद्धीचं जर तो बरोबर कारक आहे तर तो सरळपणे जाईल, दार उघडलं तो बाहेर बघणार, नसेल तो बघणार नाही, पण मन मात्र उचलून तिथे जाऊ शकेल आणि ते काम करू शकेल. अशाही शक्तीची माणसाला गरज आहे, कारण दगडातला देव पाहायला मनच लागतं, तिथं बुद्धीचा उपयोग होत नाही. म्हणून सगुणाविषयी बुद्धिवाद्यांना नेहमी तक्रार असते, कारण ती बुद्धीला त्याच्यात दगडाशिवाय त्याचा ॲनालिसिस केल्याशिवाय दुसरं काय, आणखीन काय, दगडात काय सापडणार तुम्हाला, नाही का, दगडाचंच भाग सापडणार आहे, काय होणार आहे आणखीन जाऊन आत, तिथे ते जमत नाही. पण इकडे आम्हाला ते आमचं परब्रह्म विटेवर उभं आहे असं वाटतं. हे कोणाला वाटतं, ज्याचं मन आहे त्याला वाटेल. त्यामुळे मनाला त्याच्यातलं आत जाऊन परब्रह्म बघण्याची क्षमता आहे. तेव्हा सगुण ओलांडण्याची क्षमता जी माणसामध्ये ठेवली आहे ती मनाच्या रूपानं आहे, आणि ती निर्गुणच, ते निर्गुणात जाऊ शकतं. फक्त आता काय आहे, ते एकदा निर्गुणात जातं म्हटल्यावर इथं जसं त्यात जाईल तसं आणखीनसुद्धा कुठेतरी ती जाईल, ही त्याचा धोका आहे. त्यामुळं चंद्राचे जे, म्हणून तुम्ही बघा की सूर्याचं एकतर्फी काम चालू असतं. एकदा तो उगवला की उगवला, ज्या आकाराचा आहे त्याच आकाराचा आहे, जसा आहे तसाच जाणार, जसा ज्या वेळेला जायचा त्याच वेळेला जाणार. चंद्राचा मात्र कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचा आहे, तो मनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मन काय करील सांगता येत नाही. आपण नाही का म्हणत, कालपर्यंत म्हणले पण आज काय वागतील सांगता येत नाही, म्हणजे ते मनाप्रमाणे थोडक्यात. ते मन त्याचं आज काय मन आमचा व्यवहार ठरला, पण आमचं मन आता फिरलो तर काय करणार, आपलं थोडंच उलटं परत फिरवता येते. तो म्हणलं नाही माझ्या मनात करायचं. आपण म्हणत नाही का, अनेक वेळेला घरामध्ये नाही का होत, त्यांच्या एकदा मनात आलं की सगळं होईल. मनात नसलं तर इकडची काडी तिकडे होणार नाही. हे आपण आपल्या घरात एकमेकांचा नाही का अनुभव घेत, तर तसंच आहे. मनात असलं की काय वाटेल ते करेल मनुष्य, पहाटे उठेल, 4ला उठेल, काय 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 वाटेल ते करेल. तो किती काही करेल, प्रवास करेल, माणसांसाठी काय करायचं ते करेल, काहीही करायला तयार होईल, उपाशी राहील, काम करेल, काही करेल, पण मनात पाहिजे असं आहे. आता मनात पाहिजे हे काही पकडता येत नाही, आणि त्याची तर शक्ती अशा आहे, आणि त्या चंद्राशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं त्याचं काय होईल हे सांगता येत नाही. तर सूर्य दिसला नाही वगैरे काय नाही, आला एखादा ढगता असा जातो निघून, आपल्याला माहिती आहे, तो थांबू पण शकत नाही. तर तशा तऱ्हेनं असं होत नाही. तर त्याचा तो स्थिर असतो, त्याच्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही. पण मन मात्र कारक असं आहे की ते चंचलही आहे एका बाजूने ते निर्गुणाचं साधनही आहे, एका बाजूनं भावाला त्याचाच आधार आहे, दुसरं काही नाही आहे. फक्त आता त्यामुळं यातला फरक लक्षात ठेवावा लागेल की माया ही एक प्रकारचा अंधारच आहे. त्यामुळं मायेचा संबंधसुद्धा मनाशीच आहे. म्हणजे भगवंताचा निर्गुण म्हणून मनाशी संबंध आहे, आणि मायेचा चंचलतेमुळे आणि भ्रमामुळं मनाशी संबंध आहे. कारण मनाला भ्रम पडतो.
आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट चुकीची पत्करतो त्यावेळेला मनाला भ्रम पडला. मला त्यावेळेला आपण म्हणतो नेहमी की माझी बुद्धी नाही चालली, त्या बुद्धी नाही चालली, मनावर आवरण होतं म्हणून तसं झालं. मनावरचं आवरण दूर करा, काही होणार नाही. कारण बुद्धी ही सरळ जाणारी आहे. ती सूर्याची जर ही असेल तर ती कारक असेल तर तिचं काम नाही. ती कदाचित अपरिपक्व असू शकते पण मूळ बुद्धीचं कारक आहे तो सूर्य आहे, त्याच्याकडे हे काही नाही आहे. त्यामुळे नेहमी बघा काय तुम्ही की दिवसभरात मनुष्य अस्वस्थतेचा, चिंतेचा, काहीतरी असं व्याकुळतेचा, हे सगळे अनुभव माणसाला दिवसापेक्षा रात्री जास्त येतात. नेहमी हे असे तऱ्हेचे अनुभव आहेत, हे सगळे नंतर संध्याकाळनंतर सुरू होतात. कारण त्यावेळेला हे आता चंद्राचं, मायेचं, यांचं अंधाराचं काम सुरू झाले. त्यावेळेला माणसाला अस्वस्थता, चिंता, हे सगळं पुढचं त्याचा कार्यक्रम सुरू होतो. दिवसा एक वेळ मनुष्य म्हणजे ठीक आहे काय आहे ते बघून येऊया जाऊन सरळ, असे तिथे दिवसा अप्रोच असतो. पण रात्रीचं बाहेर जायचं म्हटलं की तो म्हणतो बाहेर असेल का नाही, तिथं प्रकाश नसला तर, वाटेत काय आलं तर, आडवं आलं तर, अमकं आलं तर, तमकं आलं तर, काही नाही. रात्र झाली आहे, आता मनाचा कारभार सुरू झाला आहे, चंद्राचं साम्राज्य सुरू झालं आहे. त्यामुळे हे सगळं सुरू झालं आहे, एवढं लक्षात ठेवावं. आणि आपला सूर्य जर आतला जागा असेल बुद्धीचा तर काही अडचण नाही, भीती नाही, काय नाही. त्यामुळे भीतीसुद्धा बघा दिवसा कमी वाटतात, रात्रीच्या सर्वसाधारणपणे भीती सहज रात्रसुद्धी म्हटली तरी भीती वाटते. तर असं आहे माणसं. आता एरवेळ निर्मनुष्य रस्ता आहे आणि मनुष्य समजा कोणी नाही रस्त्याला आणि तुम्हीच चाललेले आहात समजा असे, तर त्यावेळेला काय तसं काय भीती वाटत आहे, नेहमीचा रस्ता आहे, रस्त्यावरून चालत येतो. पण रात्रीच्या वेळेला त्याच रस्त्यावरून तोच माणूस जातो, तो तितकाच बुद्धिमान आहे. पण रात्र झाली एवढा एकच फरक पडला. त्यावेळेला त्याला वाटतं काय झालं तर, आता दिवसा नाही का काय होणार, समजा एक वाघोडी मारून येणार तर येईल की, दिवसा पण येऊ शकतो तो. समजा काय आणखीन प्राणी इकडून तिकडे जाणार असेल तो दिवसाही जाऊ शकतो. पण रात रबडली आहे या कारणासाठी त्याच रस्त्यावर जायला त्याला कोण अस्वस्थ करू शकतं? मन अस्वस्थ करायचं. त्यामुळे आपल्याला मनाची उपासना काहीतरी करायला पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की भावाला अनुकूल राहा, शुद्ध राहा. हे सगळं आपण केलं. चुकीचा भाव उत्तेजित ठेवतो, प्रज्वलित ठेवतो, भ्रम देतो, हे सगळे त्याचे गुण आहेत. त्यामुळे ते तसं होतं. म्हणून अंधारात काय आहे, अंधारात काय असेल असं वाटतं उगाच, तिथं काहीच नसतं. वाजे पाऊल अपोले म्हणे मागा कोण आले, नाही का? आपणच पातळ्यावरनं जातो आहे आणि मागणं कोणतरी येते, कोणतरी येते असं वाटत राहतं. हे जे सगळं आहे ना, हे सगळं त्याचं काम. तेव्हा त्याला रास्तेसाठी, प्रगतीसाठी भ्रम निर्माण होऊ नये म्हणून अशा तऱ्हेची चंद्राची उपासना करावी, प्रार्थना करावी की माझ्याकडे जे सद्भाव काही प्रमाणात आहेत, परमेश्वर जो निर्माण केलेले आपल्याला सतही ठेवले, असतही ठेवले, त्यातलं माझ्यात जे सत ठेवलेलं आहे, जे सद्भाव ठेवलेले आहे, त्या भावानं मला बळ दे. जर काही द्यायचंच असेल तर तू बळ देऊ शकतोस. मला बुद्धीची धार झेपणार नाही, मला भावाच्या मार्गाने पुढे जावं लागतं या मार्गात, तर मला भावानं बळ दे, सद्भावानं बळ दे. तो दुर्भावानासुद्धा तोच बळ देऊ शकतो. दुर्भावानं बळ देतो. आता मत्सराचा एक भाव आहे, तो दुर्भाव आहे. पण मत्सर कोणाला वाटतो? बुद्धिबुद्धी ह्यात पडत नाही भानगडीत काय. ते सरळ धारेसारखं काम असतं, तलवारीसारखं. इकडे हे मत्सराचं काम असतं किंवा लोभाचं काम असतं. ही सगळी कामं आहेत, ही सगळी मनाची कामं आहेत. त्याचं काही काय. तर त्याला सांगायचं की सद्भावानं मनोबल दे. आणि त्यातसुद्धा कसं आहे, अगदी काही नाही जर आपल्याला लक्षात ठेवायचं तर एवढंसं थोडंसं लक्षात ठेवलं तरी चालेल की चंद्राचं काम कसं कलाकालानं चाललेलं असतं, तर आपण पण थोडंसं कलाकालानं, देवाच्या कलाकालानं चालायला शिकावं चंद्राकडून. बाकी काही नाही शिकलं तरी चालेल, देवाच्या कलेनं जावं. तो कसं त्याच्या काही आखून दिलेल्या मर्यादा आहेत, त्यानुसार कलाकालानं जातोच ना तो थोडा थोडा कलेने मोठा होतो, थोडा थोडा कलेने छोटा होतो. तो तुझं ते कलाचं हे बंधन पाळतोच. तर तसं मी भगवंताचं काय म्हणणं आहे त्यानुसार त्या कलेनं जावं, त्या कलानं जावं, आपण म्हणतो ना तसं त्या कलेनं जावं. एवढं जरी केलं तरी आपलं काम होईल. कारण काही काही वेळेला भगवंताला तुम्हाला पुढे ठेवायचं असतं, भगवंताला तुम्हाला मागे ठेवायचं असतं, भगवंताला उचलून तिसरीकडे ठेवायचं असतं. की त्याच्या कलानं आपल्याला जायचं आहे. तर हे एकदा मनाने घेतलं की मग काही नाही. मग तुम्ही इथे ट्रान्सफर करा, नाही तर तिथे करा, नाही इथे करा, नाही तर तिथे करा, काय तुम्हाला जे करायचं ते करा. कारण शेवटी माझं संबंध भगवंताशी आहे. तो ज्या पद्धतीनं जाऊ मला नेऊ इच्छितो त्या पद्धतीने मी जायला कोण कारण आहे, तर माझ्या मनातलंच कारण आहे. ते अडलं तर ते अडतं, ते जर मोकळं झालं तर काही राहत नाही. माणसाला गरिबीचं सुद्धा काही वाटत नाही, माणसाला विपत्तीचं काही वाटत नाही, कसं संकट आले काही वाटत नाही. तर म्हणतो संकट आलेलं आहे, काय भगवंत आहे बघेल. आता भगवंत आहे हे कुठून आलं? बुद्धी थोडंच आपल्याला काय दाखवते का भगवंत नाही. हा भाव आहे की भगवंत आहे महाराज आहेत, बघू काय होईलच की काहीतरी, असं कुठेतरी जे वाटतं ते जो भाव आहे त्याचा संबंध मनाशी आहे. म्हणून या मनाची उपासना कर, ती करावी. तर दुर्भाव जे असतील त्यांना दुर्बल कर, सद्भाव असतील त्यांना सबळ कर, ही त्याची प्रार्थना आहे. तेव्हा पूर्ण कलेची माझ्यावर कृपा होते. म्हणजे या अर्थाने तू पूर्ण कलेने पूर्ण यानं राहतोस तर तशा तऱ्हेचं एवढे
आणि हे जे काय सगळं माझं उलटं होतं, कल्यानं उलटं मनुष्यासारखा कमी जास्त होत असतो, तसं नको. मला त्या क्रमानं निसर्गाच्या जाऊ दे आणि त्या क्रमानं जाण्यातच आपलं कल्याण आहे. तर ही आपल्याला चंद्राची उपासना मुद्दाम सांगितली आहे. तर ह्यात हे अक्रियतेचं आपण पाहिलं आणि त्याच्यातनं हे पुढचं सगळं बघतो आहे, एवढं लक्षात ठेवूया. तर ह्या खरं सांगायचं तर म्हणजे ही एक सूर्याची दिवसपाळी आहे, चंद्राची रात्रपाळी आहे, आपल्याला सरळ सरळ दिसते. तर आपल्याला ही विवेकाच्या दिवसपाळीत काम करायचं आहे. अविवेकाची अविचाराची असली रात्रपाळी नको आपल्याला. तर ह्यासाठी आपण त्याला प्रार्थना करावी. बरोबर आहे बाबा. खरं आहे. तर हे असं काम आहे. तर सकारात्मक आता एका म्हणा अक्रिय आपण त्या परिस्थितीशी तसेच्या तसे राहील तर आपलं काम बरोबर निसर्गाशी घड्याळ जुळवून घेतलेलं आहे. आत्ता कडकडीत ऊन आहे त्याच्याशी जुळून घेतलेलं आहे. आणि खरं सांगतो की एखादा कुठेतरी काहीतरी एखादी दुर्घटना त्या ह्यानं होत असेल, थोडे लोकही त्याला जबाबदार असतील. काही वेळेला मला सांगतो दुपारच्या वेळेला माणसं काही कारण नसताना काम काहीतरी काढून बाहेर पडतात. आता तुम्हीच जर 12 साडेबाराला जर बाहेर पडणार असाल तर चक्कर आल्यासारखी वाटली, कुठेतरी बसले, आता त्याला काय इलाजच नाही आहे. आपलं जर काम नसेल तर तेव्हा उगाच काहीतरी काम काढून 12 वाजता आणि 1 वाजता बाहेर पडू नये. आता तिथे ऊन आहे एवढं सगळं आपल्याला माहिती आहे. बरं आपल्या वेळेला काही जगामध्ये नडलेलं नाही, खरं सांगायचं मुळातच नडलेलं नाही जगाचं काही. आपलं नडलं म्हणून आपण आलो. थोडं थोडं लक्षात घ्यावं. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की हे अक्रिय राहायचं म्हणजे कसं शक्य, एवढं कडक ऊन पडले, मला ही चक्कर आल्यासारखं इतके बाहेर हे व्हायला लागले आता डोक्यात, तर काय उन्हाने हे झालं. अरे बरोबर आहे उन्हाने झालं, पण आपल्याला उन्हात जाण्याची गरज होती का खरोखरच? ते आता नाही बाबा, तुम्ही 12:30 म्हणजे 1 वाजता म्हणजे 1 वाजता इथं उन्हात टळटळीत उन्हात तिथं तुम्ही हजर पाहिजे. असं काय रामाचा जन्म व्हायचा का 12:30 वाजता? आपल्याला तिथं हजर असलं पाहिजे. काय गरज नाही आहे. ते काम 3 वाजता गेलं तरी होण्यासारखं आहे. तर मग जरा जाऊ दे ना, त्याचं काम त्याला करू दे, टळटळीतपणा त्याचं काम आहे ते कळेल. आणि ज्यावेळेला तो खाली उतरेल त्यावेळेला 3 वाजता बाहेर पडावं. अलीकडे बँकासुद्धा 5 वाजेपर्यंत असतात. आणि कारण त्याच्यासाठी फार अगदी दुपारी 12 वाजता 11 वाजता सगळं करून आवरून 12 वाजता बाहेर पडतात. आणि मग तिथं गेल्यावर नंतर बसतात, मग थकतात, मग घाम येतो, मग घरच्यांना फोन, त्यांना काळजी, उशीर झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, अजून आले नाहीत. आता ते आले नाहीत ते त्या उन्हानं घायला आलेत तिकडं, खरं काही कारण नव्हतं. उलटं जर तुम्ही अशा वेळेला जाण्याऐवजी जर 3-4 वाजता गेला, 4 वाजता बरं आहे, बरं झालं, जर पहिली गर्दी ओसरली. आता जी तरुण मंडळी त्यांना ते शक्य आहे, ते करावं त्यांनी. पण असं सुद्धा आपल्या वयानुसार सुद्धा ते जुळूनच घ्यायला पाहिजे घड्याळ, नाही का? देवाशी आपल्याला जुळवून घ्यायचं आहे, निसर्गाशी. तर जुळवून घ्यायचे तर हे तरुण मंडळींनी बाहेर पडावं. 11 वाजता 12 वाजता त्यांना ठीक आहे, ते जातातच 10 वाजता. पण आपलं जर वय तसं नाही तर आपण कशाला 11 आणि 12 वाजता बाहेर पडावं? पडू नये अजिबात. आणि होण्यासारखे असतात कामं. आपण नुसतं फोन करून ठेवला मी 4 वाजता येणार आहे, तर ते करतात 4 वाजता सुद्धा काम आपलं. 5पर्यंत आता ऑफिशियली करतात तर काहीच प्रश्न येत नाही. आपल्यासाठी तर अवश्य करतील. ते म्हणते उलटे हे गडबड गोंधळ तर आले नाहीत 12 वाजता, हीच नजीब. 12 वाजता जायचं, तिथं मग नंबर लागत नाही, म्हणायचं इतकी गर्दी झाली अलीकडे, काय कोण कोणाला लक्षात, आमची ओळख ठेवली नाही, आमदार कोण आता लक्षात कशाला पाहिजे आपल्याला, काही नडलेलं नाही. पण त्या 12 वाजता जायचं म्हणते ते सगळं हे असं करू नये. हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. तर ही सगळी निसर्गाला आपलं घड्याळ जुळवून घ्यायचं निसर्गाशी, हे लक्षात ठेवा. कारण निसर्गाचं घड्याळ जसं बाहेर चालू आहे तसं माझ्यामध्ये नाही का चालू, वेळ व्हायला लागला आपल्याला, मी थांबतो. तर निसर्गाचं जसं घड्याळ चालू आहे तसं आपलं पण घड्याळ निसर्गाशी जुळलेलंच चालू आहे. का आपल्या हातात आहे का आपण मी फक्त आता 40 वर्षाचं म्हणजे 40 वर्षाचं राहीन, मग काहीतरी बोलण्यात काय अर्थ नाही, हो की नाही? काहींना तसं वाटतं, भाव ते भावाचं वाटत नाही, ते काही खरं नाही. तुम्ही जरी स्वतःला 30 वर्षाचे आणि 40 वर्षाचे समजला तरीसुद्धा जग काही समजणार नाही, निसर्गही समजणार नाही. तो तुम्हाला 60 किंवा काय 65-70 काय असेल तेच समजणार ना, त्यानुसारच तो ट्रीटमेंट देणार. त्यामुळे जे ऊन मला 30शीत सहन होत होतं, जे मला 25शीत सहन होईल, ते मला 70शीत कसं सहन होईल, 60शीत कसं सहन होईल? निसर्गाशी जुळवून नाही घेतलं तर मग 8चा भाग झाला, मग त्रास होतो. मग आपल्यामुळं घरच्यांना त्रास होतो की ज्या कामाला 1 तास लागायचा त्या कामाला 3 तास लागतात. मग त्यांना वाटतं 2 तास झाले, अजून कुठे गेले कोण वाटतं, इतका वेळ झाला अजून परत आले नाही, अजून परत आले नाही. त्यांचं काही चुकीचं चाललेलं नसतं, पण त्या निसर्गाच्या कामाशी जुळवून न घेतल्यामुळे घाईला येतात आणि मग त्याच कामाला तेही वेळ लागतो आणि उगाच चिडचिड होते आणि म्हातारपणे आपोआपच चिडचिड होत असते. मुळातच आधी काही कारण नसताना म्हातारपणी चिडचिड होते खरं सांगायचं तर. आता तरुणपणी होते ती वेगळी स्वरूपाची असते, पण म्हातारपणीची जी आधी हे सगळं झालं एवढं चाललं आहे त्यात आणि आपण 12 वाजता बाहेर पडून कशाला भर घालावी? शांतपणे आपलं 4 वाजता 5 वाजता काय असेल ते बाहेर पडावं. आपल्याला मानवेल असं हवामान असतं, निसर्गाशी जमवून घेतलं किती चांगलं चालेल. हीच पूजा. तर ह्या अर्थाने आपण खरोखर ही जर पूजा केली, आपण शांत बाकीचे शांत, इतरांना त्रास नाही, स्वतःला समाधान आहे आणि उरलेले दुपारच्या वेळात उलटं शांत चित्ताने काही कामं करता येतील ती पण असतात आपल्याकडे.
पण असं तऱ्हेचं जुळवून घ्यावं लागतं थोडंसं. निसर्गाच्या क्रमाशी जुळवून घेणं, सूर्यचंद्रांच्या गतीशी जुळवून घेणं, ह्या सगळ्या महाभूतांशी जुळवून घेणं, या पूजा आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये चंद्र सूर्य हे आपण बघत गेलो. आता शेवट चंद्राचा थोडासा भाग राहिला आणि शेवट राहिला तो जीव. तर त्याची जी पूजा आहे पुढच्या शनिवारी आपल्याला जर शक्ती बुद्धी दिली तर त्यावेळेला बघू. आता नामस्मरण. नमो भगवते श्रीरमणाय. ॐ 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 नमो भगवते ॐ नमो भगवते श्रीरमणाय. ॐ नमो भगवते श्रीरमणाय. ॐ नमो भगवते श्रीरमणाय. ॐ नमो भगवते श्रीरमणाय. ॐ नमो भगवते श्रीरमणाय.